तर मी बर लहानपणापासून बर मातीगुड्याचं काम करून, फुलाच्या दुकानात काम करून आणि जिद्दी स्वभावाचा असल्यामुळं, आणि मी ते हालवत ते याचं संतोषी माताचं मंदिर आहे का नाही, त्याच्या फुलाच्या दुकानात त्या वक्ती काम करू लहानपणी हार बनवायचं. आणि मला त्यांनी एका दिवाळीच्या दिवशी मी चला बा धंद्याचा दिवस आहे म्हणून 10 वाजता मला जायचं होतं. मी सकाळी 7 वाजता फक्त चहा पेलो सर. त्या चहाचे पैसे त्यानं कापून घेतले सकाळचे जास्तीचे. आणि त्याला म्हटलं मी काही उद्यापासून येणार नाही. तुला म्हटलं मी गव्हर्नमेंट नोकरी लावून दाखवीन 15 दिवसात, आणि त्याच्या बाद तुझ्या दुकानात येणार नाही म्हटलं. आणि तेव्हापासून जिद्द जे केलं. माझे वडील वडील होते स्वातंत्र्य सैनिक, आणि त्यांचा तो कुणबी समाजात खूप त्यांचा हे होता. ते कुणबी म्हणून समाजात ते माझे वडील अध्यक्ष, ते जागा घेतली जुनी शुक्रराज अखिल कुणबी समाजाची. आणि त्यांनी त्यासाठी आणि ते स्वातंत्र्य सैनिक होते सर अजून. आणि मग मी मोठा झालो सर. मग काय त्या नोकरी लागली, चंद्रपूरला जॉईन झालो. जे तिथून चालू केला अभ्यास. आणि एका वर्षात मी नागपूरला आलो मग. आणि त्याच्यापासून चालू आहे. मग मला आता कसा एक मुलगा, 2 मुली आहे. मिसेस आहे, ती आयटीला नोकरी लावून दिली तिला मी माझ्या चपराशी असताना. तिलाही आहे सगळ्या गोष्टी. असं ते जीवन आहे सर. त्यांना मग काय झालं, आता मध्यंतरी मी रिटायर झाल्यानंतर 10 वर्षानं मला गँगरिंग झालं. गँगरिंग मध्ये काय झालं, मी एका आमचे ते भाऊ सासरे होते, म्हणजे मिसेसचे भाऊ. त्यांच्या 13वी-14वीला गेलो. ते पाया हिरवी नेट राह ना, ते पायात फसली पडलो. तर गुडघ्याला मार लागला. मी लगेच इलाज केला. पकवासामध्ये गेलो, तिकडे दत्ता मेघेकडे गेलो. तिथं त्यांचा इलाज केला त्या. पण काही फायदा नाही. मग आमच्या मोहल्ल्यामध्ये इथं हे दिघोरी पुलापाशी भुते डॉक्टर राहते. मग त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं काही नाही, तुम्ही एक काम करा म्हणे, ही चिठ्ठी घ्या, पेन्सिल टाकते का त्या मशीन मध्ये टाकते. एम आर केला सर, एम आर. तो एम आर केल्यानंतर मशीन मध्ये टाकलं. एम आर काढला. त्यांनी म्हणे तुमचं 15 दिवस तुमचा पाय म्हणे ढिला होऊन जाईल म्हणे, बिलकुल ढिला होऊन जाईल म्हणे. तुम्ही म्हणले ठीक आहे. तर तुम्ही एक काम करा, उद्या ऑपरेशन करून टाका म्हणे. पण माझ्याकडे आयुष्यमान कार्ड नव्हतं. मी चपरासी माणूस होतो. आमचे सगळे डाटा गव्हर्नमेंटनं बंद करून टाकला रेशन कार्डवरचा. आणि त्याच्यामुळे ते मिळत नव्हतं. मग मी ते हे नव्हतं देऊ शकत, कच्चं रेशन कार्ड नाही देऊ शकत होतो. माझ्याकडे आधार कार्ड होतं पण रेशन कार्ड नव्हतं. म्हणून मी विचार करता बरोबर 14व्या दिवशी बरोबर पाय लुला झाला सर. तो लुला असा झाला का तुम्ही त्याला चाकू मारा, काही मारा त्या घुटणे याच्या खालून, पण काही फायदा. त्याच्यात मी ना फक्त आपला आगाऊपणा केला जास्तीचा. जे मी मालिश करतो 500 रुपये रोजाच्या हिशोबानं, त्या मालिशवाल्याला बसा ना 10 दिवस मालिश करून घेतलं चांगलं. आणि त्याच्यात ते आयुर्वेदिक बैल तेल याचं काय ते, आणि ते पाय तो सडाल त्याच्या अंदर घुसायला जीव नसल्यामुळं, आणि तो पाय सडून गेला सर. तर मग मी, माझा मुलगा होता, हे कसं बाबा म्हणे, ते एक कर तू, मला जबरदस्तीने उचलले एम्स मध्ये घेऊन गेले. एम्स मध्ये नेलं. तिथं दाखलं तर गँग्रीन झाली आहे म्हणजे. डॉक्टर तुमचा पाय काप टाका. त्याच्यात काय म्हटलं, जर गँग्रीन झाली तर. आणि कापला. आणि मग तिथून म्हणे माझ्याकडे जागा नाही आहे म्हणे एम्स मध्ये. तुम्ही राहता कुठं, म्हटलं मी बापूनगरला भांडे प्लॉटला राहतो. तर तुम्ही एवढ्या दूर कशाला आला, म्हणजे तुम्हाला मी मेडिकल मध्ये रेफर करतो. मी इथून तुम्ही मेडिकल मध्ये जा. मग मेडिकल मध्ये आलो सर 3 वाजता. आणि 3 वाजता जो इलाज चालू केला, रात्री 12 वाजता माझं ऑपरेशन केलं, पुरे तपासण्या करून. सकाळी पाहिलं तर असं असं चालतंय सर, होतेच आहे जीवनात. आणि मग मला कधी कधी वाटतं आपण एक झाड लावतो घरी. झाड लावल्यानंतर झाड मोठं होते. आणि एखाद्या ठिकाणी कीड लागते, ते फांदी वाळून जाते. तर मग ते फांदी आपण तोडून टाकतो. त्याच्यासारखं म्हटलं, तसं आपलं जीवन आहे. फुलं फळं येते. आता हात पाय तुम्ही खुर्चीत देणारच आहे, भेटणारच आहे, चालू नाही जग. आणि जास्तीत जास्त 1.5-2च वर्ष झाले सर, 1.5 वर्ष. असं आहे सर. आणि मी तिसरा आता रिटायर आहे. मला 18-19 हजार रुपये पेन्शन भेटते. त्याच्यामुळे मला बाकी कोणत्याच गोष्टी नाही पाहिजे. घर आहे, दार आहे, सगळं बरोबर आहे. 2 नातू आहे, एक मुलगा आहे. एक मुलगा सिरोंचाला राहते, त्याचं लग्न केलं. 2 मुलीचं लग्न केलं. एक मुलगी इथं राहते, आजनी म्हणून, कामठीपाशी आजनी म्हणून. ती नोकरी करते गव्हर्नमेंट आयटीआयला. ती इन्स्ट्रक्टर आहे, तिचा 90,000 रुपये पगार आहे. त्याच्याने एक मुलगी हे याचा कोर्स केला तिने. आपलं कुठं हिंगणा नाक्यापाशी ते हे आहे ना कोणतं, रायसोनी कॉलेज का काय, तिथं तिनं MBA केलाय. त्या पोरीचं लग्न झालं, जवाई मिलिटरीमध्ये आहे दिल्लीला. आणि तिला एक मुलगा, आता 9 वर्षानंतर एक मुलगा झाला, म्हणून मला खुशी झाली सर त्याच्यानंतर खूप. आणि एक मुलगा
तो आहे तिथं मोठी मुलगी आहे. तिला एक मुलगा आहे. तो मौद्यापाशी ते कोणती तरी तिथंच राहते. तिथं सगळं तिथं त्याला 2.5 लाख रुपये धरून यावर्षी टाकलं. तिथं राहते असं जीवन आहे. आणि मुलगा सिरुंच्याला आहे. टेम्पररी नोकरी आहे ITI मध्ये. करू द्या कशी भेटते ते. जे भेटते त्याच्यात समाधान आहे सर. आणि खूप समाधानी आहे मला. देवानं खूप काही दिलं मला. असं जीवन आहे सर माझ्या लहानपणापासून. असं आहे सर काय. म्हणून जगावं लागते. म्हणून माझी आता कसं एकदा तुमची खुर्ची आली मला ते जे बसाची गाडी आली आणि थोडं मी 10, 15, 20 किलोमीटर फिरलो इकडून तर मी मग त्या दिव्यांगाच्या कामालाच लागतो. काल एक माझे नातेवाईक आले ते कापसे म्हणून त्यांचा मुलगा आहे. आले नाही त्याचा फोन आला होता. मग त्यांना कसं आहे माझ्या अभ्यासाच्या माहितीप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेमधून तो 85% अपंग आहे. त्याला कमीत कमी अ, पं 1500 रुपये असं आलं. म्हटलं 1500 रुपये नाही भेटत, जास्त भेटते. म्हटलं 40 ते 60 पर्यंत 1500 रुपये, 60च्या वर तर 80 पर्यंत 4,500 आणि त्याच्यानंतर म्हटलं 6,000 रुपये आहे म्हटलं संजय गांधी योजने म्हणून त्यांचा फोन आला. तर मग तुमचं नाव सांगितलं. तो GR द्या म्हणले. म्हणजे GR मला डाउनलोड नाही करता येत. माझा मुलगा आल्यावर करून देतो. वाचण्यात आलाय माझ्याला. आणि मागच्या विधानसभेमध्ये प्रश्न उचलला होता काही लोकांना. तेव्हा ते मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. पण कोणती मंजुरी मिळाल्यानंतर सर एकदम कोणतं काम होत नाही. 3 वर्षांना त्या मंजुरीचा इफेक्ट होते. आता त्याला म्हटलं आता जे भेटते ते घेऊन घ्या. नंतर जसं येते GR त्याची तरतूद करावी लागते, हे करावं लागते, सगळं करावं लागते. पण त्याच्यानंतर पैसे भेटते. जसं आम्ही आता 7वा वेतन रिटायर झालो. तर आम्हाला 16 मध्ये हे झालं पण त्यांनी लागू केव्हा केला 19 पासून. त्याचे पैसे केव्हा दिले 16 पासून टप्प्याटप्प्यानं 5 हप्त्यात. पण त्याने 19 मध्ये मग क्लिअर केलं. जेव्हा मग पूर्ण पैसे जे आपले ग्रॅज्युएटी पाहिजे सगळं मिळालं. म्हटलं शासनाचं काम असं राहते. आज अर्ज करा 4 वर्षानं त्याचं काम होते. तुम्ही आशा सोडून द्या. तुम्ही म्हणा टाकल्यावर अर्ज तर होत नाही. मी शासनाच्या सगळ्या कामं करून आम्हाला कोणीही असो त्याच्यात. आणि माझं सगळ्या जनतेला सांगणं आहे का कोणतंही जर मंजुरी मिळाल्यानंतर हे नाही. फक्त अभ्यास करा. शासनाचा अभ्यास करा. आणि शासनाला फसवू नका. बोगसगिरी काम करू नका. जर तुम्हाला खरंच गरज आहे तर खरंच पैसे घ्या. आता मला तर पैशाची गरजच नाही. मला खुर्ची पाहिजे. मला तर किती जण म्हणते हे पेन्शन मिळून देत. म्हटलं मला काही पेन्शन नाही पाहिजे काही नाही. मला चटणी भाकर भेटते ना आणि देवानं भरपूर दिलं म्हटलं. असं आहे सर. हेच माझं. म्हणून आता खुर्ची उद्या असं 16 तारखेला मुलगा येते. मग मी तुमच्या कामाला लागतो आणि कार्यक्रमही घेतो सांगितल्यानुसार. असं आहे सर. म्हणून सर्व जनतेला सांगणं माझं आहे सध्या दिव्यांग बांधवाला सांगणं आहे तुम्ही जुडा आणि करत राहा कार्यक्रम. आणि अमोल भाऊला सहकार्य करा. सगळ्या दिव्यांग सहकार्य ही माझी विनंती आहे. असं आहे माझं जीवन. पहा सर अजून काही बोला सर. बढिया बढिया छान. आज एक मी नंबर. थोडक्यात सांगितलं मला जास्त बोलताय सर मी सहिष्ठ म्हणा मुश्किल आहे. पण हा तुम्ही जेवढे अभ्यास केला ना तेवढा अभ्यास मलाही आहे. एक एक GR मी वाचतो कोणतंही आहे तर. आता नवीनच आता ऐकण्यात आलं रेशन आणि मग माझा पाय रेशन कार्डमुळे कापला सर. हा ती सांगतो माझा पाय रेशन कार्डला. पण मग मला साला रेशन कार्डमध्ये मग आयुष्यमान निघत होत. मला जर पुढं काही झालं तर मी काय. मग मी जिद्दी स्वभावाचा माणूस आहे. मग तो GR आहे 13चा दिव्यांग जो माणूस आहे त्याचा आधार कार्ड त्याचं रेशन कार्ड बनते. त्यासाठी मी कागदपत्र जोडले, इन्कम सर्टिफिकेट कार्ड हे ते कार्ड केलं आणि अन्न नागरी पुरवठाला पाठवलं त्यांना कार्ड. मुख्यमंत्र्याला आपण बोललो, नितीन गडकरीला फोन पेटलं. तर जर माझी अशी जर याच्यामुळे असं जर होत असेल तर आणि ते तुमच्या चुकीमुळे गव्हर्नमेंट सत्य लक्ष देत नाही. तुमचा 13चा GR आहे. त्याच्यानंतर आम्ही नोकरीवर होतो तेव्हा तुम्ही आम्हाला रेशन कार्ड बनवून इन्कम म्हणून देतो. तेव्हा तुम्ही इन्कम का नाही सांगितलं. गव्हर्नमेंटवर जास्त भार आला तर गव्हर्नमेंट मग ते पांढरं तुम्ही म्हणे कार्ड जमा करा म्हणे ऑफिसमध्ये. आम्ही कार्ड जमा केलं. तर तुमचं इन्कम जास्त 1,00,000 रुपयाच्या आत आहे. तर मग तुम्ही लिमिट वाढवली तर तुम्ही लिमिट का नाही वाढवली. चपराशी माणूस आहे. चपराशामध्ये सामान्य माणूस सर गरीब माणूस आहे. तो सरकारी नोकरी म्हणून त्याला खूप इन्कम भेटते असं काहीच नाही. त्याचे मागे 2-3 लेकर आहे त्यालाही तेवढा खर्च लागते. आणि ते अगदी हे लोक आणि बोगस लोक लगेच लोक आता मी लोकांना बिल्डिंग वाले माणसं BPL लोक चांगले बिल्डिंग त्यांच्या तेव्हा मला चीज आली मग. आणि मी गव्हर्नमेंटला लिहित गेलो वरच्या केंद्र लेवलवर.
नाही, बरोबर नाहीये. हा, तुम्हाला लागत असेल तर घ्या. शासनाचा म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या टॅक्स मधून पैसा येतो आणि तो शासन खर्च करते आणि मंजुरी याचे जे जे आमदार खासदार आपण हेच आपल्या पैशातून मजा मारतात. हे मला नाही पटत. माझ्या धोरणाला नाही पटत लाटून. मी तेव्हा सत्यवादी तेव्हा येऊन आणि खोटं गोष्ट नाही आवडत मला. जे आहे ते सत्य बोला. काही हे नाही हवं जीवनात. फक्त माणसाला जिवंत आहे. फक्त सामाजिक लोकांचं काम करा. जे खरंच आहे त्यांचं कार्य करा. त्यांना मार्ग द्या. सर इथून मी 2 वेळा कराडला गेलो ह्या पायासाठी. कायसाठी ते जे रोटरी क्लबवाल्याने त्यानंच तिथं शिबिर भरवतो. स्वतःच्या घरची गाडी घेऊन ₹20,000 खर्च करून ड्रायव्हर घेऊन मी तिथं गेलो. त्यांच्या कार्यक्रमाला त्यांनी माझा सत्कार केला. तुम्ही एवढ्या दुरून आले म्हणे. या तुमच्यासाठी मी लगेच प्रयत्न करून राहिले. पण त्यांनी माझा सत्कार केला. मग माप घेतलं, पाय आणला. तो लावला तो, पण तो बरोबर फिट होऊन नाही राहिला. सर आहे तो कोणाला मग मी डोनेशन दाखवीन तुम्हाला, तो घेऊन जायचा सध्या. मग आणि माझ्या वयाच्या नुसार मी सर एका पायावर उभं राहू शकत नाही. आणि बसू मग माझा पाय बी तो दुसरा झाला. पण खुर्ची आली ना, ते गाडी आली तर आणि त्या गाडीसाठी माझा ट्राय आहे. असं आहे सध्या. म्हणून माझं सगळं दिव्यांग भाऊ सांगणं आहे, लोकांसाठी सहकार्य करा. लोकांना सहकार्य कराल तर तुम्ही चांगलं आहे. आणि मी खर्च करतो ना. काय आपल्याजवळ पैसेच नाही आहे. खाली आता आलं आणि खाती जायचं आहे. सगळं इथं कोण घेऊन गेलं तर आपण घेऊन जाणार आहोत. आणि कोणासाठी राखून ठेवणार आहे. माझा मुलगा इंजिनियर आहे सर. सांगितलं ना, आय-टी-आयला मास्तरकी आहे. कशी ते नोकरी करते आणि भेटते कशी. त्याच्यात 2 मुलं आहेत त्याला. सूनबाई आहे, चांगली आहे. रोज सकाळी चहा, नाश्ता भेटते. म्हणजे जे लोकांच्या जे घरी पाहतो, जे सासू-सुनवा झगडते ते मला नाही पटत. हां, माझी सून चांगली आहे कधी बी. असं आहे. असं लोकांना सांगणं आहे सर माझंवालं. म्हणून काहीतरी लोकांना मार्गदर्शन घ्यावं आणि ह्या सगळ्या गोष्टी करा. येतात ना. मला राजकारण नाही आवडत. हां, मला सामाजिक कारण वाटते. मी कामं करतच होतो ना पहिले. जेव्हा चालत होतो तर कुठच्या कुठे ह्या माणसाचं काम कर, त्या माणसाचं काम, ट्रेझरीत जा, जिल्ह्यात जा, स संजय गांधी निधन ऑफिसमध्ये जा, कलेक्टर जा, कलेक्टरच्या भेटी घेऊ, करू काम जेवढं लोकांची मदत करता येईल तेवढं. पण आता हे असं झाल्यामुळं तरी मी हिंमत नाही हारणार, हिंमत नाही हारणार. फक्त मला एवढं मग एक झाड लावलं, ते कापलं आपलं, फांदी वाळून जाते, तशासारखं माणसं जीवन फुलवते. फक्त त्याला आपल्याला हिंमत बांधायला लागते. अगदी 70 वर्षाचा आहे तरी हिंमत हारत नाही. आजी माझी तब्येत चांगली आहे सर. ह्या 2 महिन्यांना माझे 70 वर्ष कंप्लीट होईल. मला काहीही अपेक्षा नाही. जेवढं होतं जेवढं समाजासाठी वाहता येईल तेवढं व्हा. जसं तुम्ही कसं वागता. मी तुमचं तिरोड्याचं भाषण पाहिलं होतं सर एक वेळा ह्या Facebookवर आणि ते 1 घंटा तिथं चांगला कार्यक्रम झाला आणि मग मला नाही माहित तुम्ही अपंग. मग नंतर तुम्ही असे चालताना दिसले तेव्हापासून म्हटलं, हे तर माझ्या शेजारीच राहतात. म्हटलं काही दूर नाही राहत म्हटलं. यांना कसं नाही भेटत. म्हणून तेव्हापासून तुम्हाला जॉईंट व्हायला गेलो. म्हणून माझ्या मुलाला 3 अरे म्हटलं भाऊकडे घेऊन चाल. आणि घरी कोणी मी एकटाच राहतो. काय करणार आहे? असं आहे. हे जीवन आहे भाऊ. हे जीवनच करावं लागते. तुम्ही कशी मेहनत करता. काही कोणाचा ₹1 घालायचं नाही काही नाही. आणि तुम्ही त्या दिवशी म्हटलं का लोकं कंप्लेंट करतात म्हणे, पैसे मागतात म्हणे, मला खूप वाईट वाटलं लोकांचं. लोकं किती मतलबी लोकं आहे, खोटं बोलतात. अरे भाऊ एक पैसा नाही घेत. सकाळपासून संध्याकाळ पडते. आपल्या पैशाने इकडे जाते, तिकडे जाते. याची मदत कर, त्याची कर, त्याला चिठ्ठी दे. हे काम काही सोपी काम आहे? आमदार नाही करत तेवढं तुम्ही काम करता सर. आणि त्याच्यामुळे तुमचा सत्कार आहे. नितीन गडकरीने तुमचा सत्कार केला. देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये तुमच्या पदाधिकारी आहेत तुमचेवाले. फक्त पाय येऊ द्या सर. मला एखाद्या कमिटीमध्ये टाकून द्या अपंगाच्या. मी त्या मीटिंगला जात जाईन आणि त्याचं सगळं तिथं आपल्या समस्या मांडी. जे एखादी संघटना असेल. बाकीचं करू ना. पण माझी एक इच्छा एखाद्या कार्यक्रमामध्ये सदस्य म्हणून टाकून द्या. नाव सफेद करा. आपली लोकल म्हणा कोणती कंपनी त्याच्यात. कंपनी म्हणजे गव्हर्नमेंट याच्यात आणि गव्हर्नमेंटचं नॉलेज आहे. कसं कामं करून घ्यायचे, कसं फक्त मला उभं चालता फिरता आलं पण बसता आलं म्हणजे झालं. एवढं फक्त करण्याचं. ही माझी इच्छा आहे सर. आणि मरेपर्यंत सेवा करायची. असं जीवन जगायला लागेल त्याची काही गरज नाही. असं आहे भाऊ. आले का लोक आले? हो, जॉईन झाले का लोक भाऊ? आलेले आहेत. लोक ऐकून राहिले तुम्हाला बंद अगदी करतो. शांततेने. तुमचे अनुभव ऐकत बोला आहे. बोला. तुमची विचारधारा नाही बोला जी बोला. बरोबर आहे जिज्ञासा भाऊ. किती हे आहे ती बरोबर आहे. ऐकत आहे. हो. म्हणजे ती ऐकत कारण आहे आहे. का लोकांना सांगायला लागणार आणि चांगला संवाद आहे हा. म्हणजे एकमेकाला एकमेकाचे दुःख कळले पाहिजेत. मी भलाही आता घरी बसतो.
आता ते 2 महिने झाले मी तुमचा कार्यक्रम रोज कंटिन्यू फक्त बोलत नाही. आज बोललो एवढं तरी, नाहीतर कधी एवढं बोलत नाही सर मी. आणि म्हणून माणसाने आत्मनिर्भर राहावं आणि हे करावं आणि आपल्या याच्यावर पाहावं. मी तर तुमच्यासारखं सांगितलं ना तुम्हाला, गड्डे खोदून मातीचे गड्डे खोदून लायण्याचा मोठा झालो. आज माझं घरच जर तुम्ही म्हणलं साथ, त्या घराचं मला काही नाही करायचं. आणि माझ्या नावानं काहीच नाही. मी मुलाला सगळं तेव्हाच देऊन दिलं 33 वर्ष अगोदर. त्याचा जन्म झाल्याबरोबर. तेव्हाच मृत्यूपत्र करून दिलं. पुरा घर दिलं 3000 स्क्वेअर फूटचं. ही माझी जिवंतता आहे. फक्त माझी पेन्शन भेटली, जो माझा लहानपणाचा उद्देश होता तो पूर्ण झाला. माझ्या मिसेसला 50,000 रुपये पेन्शन मिळते. समजले? ती रिटायर झाली आहे. माझी एक मुलगी आहे, तिला 95,000 रुपये पगार आहे इन्स्ट्रक्टर म्हणून ITIला. हे जीवन आहे आणि हेच कुटुंब आहे. आणि आपल्याच घरच्या कुटुंबाला जर सुखी ठेवलं आपण आणि चांगले विचार घेऊन गेलो तर पुढे देव बरोबर देते. देव काय नाही, देव आपणही आहे आणि देव तोही आहे, देते बरोबर नशिबात. हेच माझ्या सगळ्या लोकांना सांगणं आहे. असं आहे जीवन, असं जीवन आहे. आणि माझं बिलकुल व्यवस्थित आहे. काही पाहिजे नाही. फक्त काही एक इच्छा, अमोल भाऊनं मला माझी इच्छा पूर्ण करून दिली. ते सायकल भेटणार आहे, भेटलच मला 2-3 दिवसांत. तो काही भाग नाहीये. आणि त्यासाठी मी कानपूरला जाणार, कुठं जाणार. आणि माझ्याकडे सगळं काय रेल्वेची पास बी आहे, पण मी अजून रेल्वेने नाही गेलो कधी. आणि कवाचाच काढलं मी. ते बी काढून घेतलं, रेशन कार्ड बी काढलं. भाऊ आता एक महत्वाचं एक हे आलं का 31 तारखेपर्यंत म्हणते तुम्ही आता नवीन रेशन कार्ड काढलं मी ना, ते कागदपत्र जमा करा म्हणते. आणि आताच काढलं ते. मी एकटाचंच नाव माझं आलं. तर मग माझी काय चौकशी करणार आहे? तुमच्या घरी कार आहे का तुमच्या घरी? आणि माझं मी एकच दिव्यांग आहे ना, माझं कोणी, मी निराधार आहे ना, मला तेही पेन्शन नाही पाहिजे ना. कमीत कमी 5 किलो कार्ड कशासाठी ठेवायचं, का आपल्याला कधी काम पडलं ते तर असं. आता तर त्या कार्डाची जरूरत नाही. गव्हर्नमेंट आयुष्यमान कार्ड असंच फ्री करून दिलेलं आहे. आणि तसंही मी गव्हर्नमेंट सर्व्हंट असल्यामुळं महात्मा फुले याच्या त्याकडून बट्टे मागते, ते योजना मला माहित नव्हत्या. म्हणून मी हे सगळं केलं एवढं धडपड. आणि लोकांना ठीक आहे, सांगतो ठीक आहे. महात्मा फुले आहे, हे आहे, लोक देतात, ते पेन्शन बी भेटतात. तुमचं इन्कम करा, तुमच्या गावातल्या लोकांना बरोबर. जसं वाळके भाऊ पेन्शनसाठी शिफारस करतात, पण ते नियमाच्या बाहेर नाही करत. मी पाहिलं त्यांच्या नियमाला काटेकोर पालन करतात ते. आणि तुम्ही आपले काटेकोरचे पण बोगस कामं नको करा. ऍफिडेट नको द्या सरकार. म्हणजे आपण त्या 420 या कार्यक्रमात आलो नाही. जे करतात म्हणून पुढे करा. लिहून घ्या की बोलायचं असं आहे. कहाँ से बोल रहे हो? ठीक आहे भाऊ, चालू करा हो, काय. हो. मग आता रोजच कहाँ से बोल ऐकलं रहे हो? म्हणा काय बोलता येते. ठीक आहे, ठीक आहे. कहाँ से बोल करतो रहे हो? बंद. कोणता जिल्हा? स्टेट कोणता आहे? राजस्थान. जूम मीटिंग ज्वाइन करो सुबह की. जूम मीटिंग ज्वाइन करो, नहीं तो फेसबुक पर प्रोग्राम देखो, चालू है. ठीक है, ओके. हनुमानजी गेडाम त्यांनी आता आपल्या जीवनाविषयी भरपूर काही आपल्याशी संवाद शेअर केलेला आहे. 2 वर्ष अगोदर त्यांच्या काही कारणास्तव ऍक्सिडेंट झाला. काही कारणास्तव त्यांना दिव्यांगत्व आलं. तर त्यांच्या बोलण्यातून हा संदेश मिळालेला आहे. आणि त्यांची एनर्जी, आज त्यांची वय जवळपास 70च्या जवळपास ते जाऊन आली, पण त्यांची एनर्जी ही आजच्या पिढीला ताकद देणारी आहे. आज मुलं 18 वर्षाची, 20 वर्षाचे, 22 वर्षाची, 25 वर्षाचे होऊन जातात. आणि दिव्यांगत्व आलं तर फक्त आपल्या आयुष्याला आणि आपल्या आईवडिलांना आणि समाजाला कोसत राहतात. त्यामुळे न कोसता आयुष्यात पुढे कसं वाढायचं हे आपल्याला गेडाम साहेब यांच्याकडून शिकायला पाहिजे. आणि असे भरपूर दिव्यांग आहे ज्यांना तुमच्यासारखे दिव्यांग सैनिक म्हणून आपण त्यांची मदत करू शकतो. गेडाम साहेब यांच्या बोलण्यावर विजय मेहर साहेब, तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही तुमचे मत मांडावे. यांच्या बोलण्यातून असा बोध निघालेला आहे की
जे आपला परिवार आहे, परिवारांनी आपल्याला वाळीत टाकू नये किंवा आपणास अपंगत्व आला म्हणून परिवारांनी दूर करू नये, असं बोध शिकायला पाहिजे. म्हणजे परिस्थिती दिव्यांगांच्या आयुष्यात खूप वाईट असते आणि अशा हो. परिस्थितीत जर आपल्या परिवाराने आपल्याला साथ दिला तर आपण सक्षमपणे या समाजात पुढे जाऊ शकतो असं तुम्हाला म्हणायचं आहे. हो सर, हो. बरोबर बरोबर. दीपक चौरपगार, तुम्ही ऐकत आहे, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? तुमचा काय विषय आहे? हा सर. तुम्ही मत मांडा तुमचे. सर कसं आहे माहितीये का, माणूस मूळचा दिव्यांग आणि नंतर जे दिव्यांगत्व येते ना, हे खूप खराब आहे. कारण की माझ्यासोबत तेच घडलं आहे सर. हम्म. माझा सर मागच्या वर्षीच ऍक्सिडेंट झाला, तर आज त्याला म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालंय सर. माझा पण पाय कापला गेला. आज 1 वर्ष पूर्ण झालं का? हो सर, आज पुरे 1 वर्ष पूर्ण झालं सर. आजच ऍक्सिडेंट झाला होता? हो सर, आजच झाला, ऍक्सिडेंट झाला होता. आज 1 वर्ष पुरं कम्प्लीट झालं आणि माझा उजवा पाय कापला गेला सर. इन्फेक्शन झालं होतं, प्लेट टाकल्या होत्या, तर त्याच्यामुळे खूप मोठा त्रास जातो सर. पण सर मी शेवटपर्यंत हिंमत नाही हारली सर. माझे सर 4 ऑपरेशन झाले. हम्म. आणि सर मला एक असं बोलायचं आहे थोडं, मी त्याच्यासाठी जॉईन झालो आज. एक आहे ना सर, गाझियाबादला, दिल्लीमध्ये, इथं उत्तर प्रदेशमध्ये जीवन जीवन आशा म्हणून संस्था आहे. जीवन आशा म्हणून एक संस्था आहे. ते खूप चांगलं काम करते सर. म्हणजे दिव्यांगांना पाय वगैरे लावून देणं, हे ते. त्यांचं ट्रेनिंग असते 20-25 दिवसांचं. राहायचं वगैरे, जेवायचं सगळी व्यवस्था तिथंच आहे. आणि मी सर पुढच्या महिन्यात पाय लावायला तिथंच जाणार आहे. अरे वा, अच्छा. म्हणजे खूप 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 छान क्वालिटी आहे पायांची. इव्हन म्हणजे जीवन. ते पाय लावल्यावर ते धावतात, रनिंग करतात. अच्छा. हो, खूप छान आहे. कुठे, गाझियाबाद का? हो सर, गाझियाबाद, उत्तर प्रदेशमध्ये. कॅम्प आहे की असं रेग्युलर लावतात? रेग्युलर असते आणि खूप चांगला आहे सर. रेग्युलर असतात तर त्यांची आशा शाळा म्हणून ते गव्हर्नमेंटचं हे आहे आणि सामाजिक संस्था करतात सर. बरोबर, त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. आणि बरोबर आहे, मी त्याची माहिती घेतली आहे. तुम्ही या म्हणे, तुमच्या कुटुंब राहायची व्यवस्था, तुमची 15 दिवसाची व्यवस्था, रोजचा मोजमाप ट्रीटमेंट करतात ते लोक. हे बरोबर आहे त्यांचं म्हणून. खूप छान आहे, खूप छान संस्था आहे ती. आणि मी सगळ्या भारतातला अभ्यास घेतला, कानपूर पासून त्याच्या कंपन्या, पण गेलो कुठंच नाही. पण मी रोज पाहत राहतो, मला खूप आवड आहे याची वाली. आणि त्यांनी बरोबर सत्य सांगितलं. हे कसं आहे, आता अपंग असल्यामुळे गाडीत जाण्याचा प्रश्न, चढाचा प्रश्न, उतराचा प्रश्न, तिकीट लागत नाही साहेब. पण गाडीत एकच प्रॉब्लेम आहे का, रेल्वे स्टेशनवर ती जी गाडीत आपल्याला वरतं चढायचं आहे खुर्ची घेऊन, ते जमायला उचकी जाते सर ते. मग बाकी कमी प्रॉब्लेम नाही सर. नाही, त्यांनी बरोबर, खरंच त्यांना म्हणा, जा म्हणा. चांगली आहे ती संस्था, जेवणा खाण्यापासून. आणि आपल्यासोबत जर कुटुंब कोणी गेले, त्यांच्या राहण्यासाठी अलग हॉस्टेल आहे. चांगलं आहे ते. त्याचं नाव आहे आशा काहीतरी, असं नाव आहे त्याचं मला ते. मलाही माझ्याही लक्षात. जीवन आशा. चांगलं आहे. हो, जीवन पाहिलं मी. त्यांची व्हिडिओ पाहिली, एक सोडून महिनाभर व्हिडिओ पाहिले, रोजच्या व्हिडिओ पाहते. त्यांच्याकडे कसे लोक येतात, कुठून येतात, दुरून लोक येतात. बरेच लोक असे फिरतात ज्यांना मार्गदर्शन नाही. खरं सांगायचं, मार्गदर्शन नाही. आणि तुम्ही या फेसबुकवरून पाहिलं तर काही लोक फोटो भरतात, कुठे हे करतात, ते नाही. म्हणून त्याच्यासाठी लोकांना मार्गदर्शन करा. तुम्ही सांगितलं बरोबर आहे साहेब, मला मान्य आहे. असं आहे, बोला साहेब, करा. हॅलो वाळके सर. वाळके सर, मी अडसुळे बोलतोय, दिनेश अडसुळे. हो, एक सेकंड बोलूया आपण. जीवन आशा हॉस्पिटल अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, हा सर. श्री मनसापुरा महावीर क्षेत्र, विलेज इडोली, केवट मार्ग, गाझियाबाद, उत्तर प्रदेश. एकदम राईट सर. इथे तुम्हाला आर्टिफिशियल लेग मिळेल, टोंगड्याच्या खाली आणि टोंगड्याच्या वरती दोन्ही पण. हो सर. आर्टिफिशियल हँड मिळेल,
हा सर, फिजिओथेरपी आणि राहण्याची व्यवस्था एकदम व्यवस्थित. ही जे दरिद्र रेषेखाली दिव्यांग आहे म्हणजे बीपीएल. नाही 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 सर, त्यांना पण म्हणजे उत्पन्न दाखलाचं काही नाही आहे आणि रेशन कार्डाचं काही नाही आहे. अच्छा. त्यांनी मी डॉक्युमेंट सगळे माझे सबमिट केले, त्यांनी येस केलं. त्यांनी मला पुढच्या महिन्याची 9 तारीख दिली. बरं बरं. त्यांना आपलं आधार कार्ड, डिस्बिलिटी कार्ड, युटीआयडी कार्ड आणि उत्पन्न दाखला हे पाठवले का तिकून ते आपल्याला चेक करून एकदम ओकेचा मेसेज पाठवतात ते डायरेक्ट. इथे म्हणजे याच्यामध्ये मी आता रीड केलं, याच्यामध्ये जशी ऑटोबॉक कंपनी आहे, म्हणजे मी जो शूज घालतोय तो ऑटोबॉक कंपनीचा घालतो. अच्छा. हा, ऑटोबॉक कंपनीचा. तर याची जी क्वालिटी आहे ही खूप ड्युरेबल आहे. जसं मला आता जो शूज मी घातलेला आहे हा. त्याला कमीत कमी 8 वर्ष झालेले आहे. अच्छा. हा, पण थोडंसं त्याला कधी रिपेअरिंग येतं, बाकी काही एकदा तो महाग पैसे खूप लागतो, पण नंतर अच्छा. काम होऊन जाते. तर इथे जे आता मी पाहिलंय तर इथे पूर्ण गोष्टी फ्री मध्ये नाहीये संपूर्ण. हा. जशा क्वालिटी तुम्हाला लागेल त्यानुसार मग ते लोक चार्ज करतात, परंतु बेसिक जे आहे ते फ्री मध्ये देतात. नाही सर, जे सिलिकॉनचा जो पाय देतील का नाही, ते हा हा. तो सिलिकॉनची जे क्वालिटी देतील ते टोटली म्हणजे पुरी फ्री आहे सर. म्हणजे बर. जो मार्केटात 1.5-2 लाखाचा पाय आहे ना सर, ओके हे संस्था टोटली फ्री करणार आहे. ओके ओके ओके, ठीक आहे. हा. तुम्ही या जाऊन तुमचे अनुभव छान आले की आपण ते रिकमेंड करू, आणि असे रिकमेंड करू शकतो जर तुमच्याकडे 100% माहिती आहे की पूर्ण फ्री आहे तर हो. वी कॅन प्रेफर दॅट जीवन आशा हॉस्पिटल टू द नीडी पीपल. हॅलो, वाळके साहेब. वाळके साहेब, हा, दिनेश सर जी. सर मी मी हे म्हणतो, दिनेश बोलतोय. हॅलो. मी हा. मागं पोस्ट केली होती इथे पंजाराम मेडिकल कॉलेजला अमरावतीला कॅम्प होता. तिथं मी हाताच्या याच्यासाठी गेलोय, जुळवणीसाठी हात बसवला, पण तो मला मॅच झाला नाही साहेब. मग मी आणलाच नाही. माझा आवाज येतोय का? हो हो, आवाज येत आहे, बोला. हा, मग मी तो हात आणलाच नाही, तो मला झाला जमलाच नाही. मला हात दिसतोय का माझा? हा कट झालेला आहे. चौधरी साहेब म्हणतात देव गो म्हणतात ना, तिथे जायची इच्छा आहे माझी, जाऊ शकतो मी. बरं. आता नाही तर मी 1 महिन्यानं नक्की कॉन्टॅक्ट करेल तुमच्याशी. मला सांगा. अ, मतलब क्या माहिती चाहिए क्या कुछ फोन पर? फोन पर क्या वजह है? माझी भाषेचा नवरा लकवा मारला का दवाखान्यात भरती आहे. अरे फोन पे माहिती देना मुश्किल हो जाता है, आप क्या करो, झूम मीटिंग ज्वाइन करो अभी. अटे एकदम व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही लावा म्हणतो पाहिजे सर. कोई बात नहीं भैया, आपको बोलने में तकलीफ जा रही है, कोई होगा तो उनको बताओ, मैं बात कर लेता हूँ. कोई बात कर सकता होगा तो उनको फोन दो, ठीक है. अनपढ़ है, कोई बात नहीं, मैं बता रहा हूँ ना आपको, कोई बात नहीं. फोन बात कर सकता है, उनको फोन दो, आपको थोड़ा बात करने में दिक्कत दिख रही है मुझे. मैं आपकी बात को समझ गया हूँ, मेरी आप बात सुनो. आपके घर में अगर कोई बोलने वाला है तो उसको फोन दो अभी आप. 200 रुपये देतात. होय. पोटचे 10 किलो वाले की नाही. हेलो हेलो. हेलो, हाँ जी बोलिए. हाँ बोलिए ना भैया. विकलांग है, मुझे विकलांग ही फोन करते, बोलिए.
कहाँ से बोल रहे हैं? मैं यहाँ झारखंड का मामला है। अच्छा, क्या बताइए? झारखंड जिला कौन सा बोले? धनबाद। अच्छा, क्या विषय है? विषय क्या है बताइए ना। इसका तो से आप क्या करो, जूम मीटिंग ज्वाइन करो, वहां पर चर्चा सविस्तर होती है, फोन पे समझना मुश्किल हो जाता है। मुझे व्हाट्सएप पे हाय भेजो, मैं आपको लिंक भेजता हूँ, कल सुबह ज्वाइन कर लेना। हाँ, यही नंबर पे। ठीक। हॅलो दादा, हॅलो. हाँ, अमोल वाडके, नागपूरचा नंबर बोला. मी दोन आहे बरं. ते डाउनलोड नाही होत आहे इतकं. मला जॉईन व्हायचं आहे. तर डाउनलोड नाही होत आहे तर म्हणजे आता मी काय मदत करावी? डाउनलोड करा ना तुम्ही फोन मध्ये. अरे झूम ॲप येते ना हो, काय राव तुम्ही पण. झूम ॲप येते, झूम ॲप डाउनलोड करा. युजर कोड पासवर्ड पुऱ्या गावात फेमस आहे माझा, सगळीकडेच आहे. काहीच बोलावा तुम्ही. बोला, काय म्हणता? हॅलो सांग. सर. बोल राजू. दादा, हॅलो. हा. पीटर दादा. बोला. 12 तारखेची मीटिंग जॉईन केलं होतं बघा दादा मी. बोल, काय झालं? हा दादा, तुम्ही नंबर देतो म्हटले होते चंद्रपूर आता वाल्याचा, नाही गेलो. का? हो, आता व्हॉट्सअपवर हाय कर, लगेच पाठवतो. आता लगेच. कोणत्या नंबरवर दादा? 1000 शेवटीला जो 000 आहे तो नंबर. ठीक आहे, ठीक आहे. हॅलो. लिहून घे ना, नाहीतर. हा, थांबा द्या. लिहून घे. हो हो, थांबा थांबा, एक मिनिट थांबा. यार. साला खरंच. घे रे बाबा, लवकर घे, फोन मोबाईल मध्ये लिहून घे. राजू, पीटर. सांगा ना दादा. लिह. 930 930 90 90 21 21 579. काय म्हटले? 579. 579. रागिनी. रागिनी मॅम आहे का? हो. पहा दादा, एकदा नंबर सांगतो. हॅलो. बोल. 93. हा, हॅलो. ऐकत आहे, बोल. 93 09 02 1579. हो. थँक्यू दादा. हॅलो. थँक्यू दादा. हॅलो दादा. हो, एक इंस्टॉल मारले. बोला. सर. हॅलो. हा सर. हा, बोला. सर, मी म्हणताय, भारतातला पहिला उपक्रम असेल हा तुमचा, दिव्यांगासाठी ऑनलाईन आहे. हो, हा भारतातला पहिला उपक्रम आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं खूप 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 धन्यवाद. कारण की दिव्यांगाला जोडणं हे खूप कठीण आहे सर. हा उपक्रम भारतातला पहिला आहे. हो अशा सर. प्रकारचे उपक्रम, माहिती योजनांची माहिती बरेचसे युट्यूबवर आहे. सर, आजपर्यंत कोणीच नाही घेतला सर हा उपक्रम. हो, सकाळी 7:30 वाजता सुरू होणारा हा पहिला उपक्रम आहे, दिव्यांग जनसंवाद. आणि आता या संवादाला आपण प्रत्येक
जे राज्य आहे तर त्या राज्यामध्ये आपण नेटवर्क डेव्हलप करून राहिलो. हा सर. आणि एक सेकंड, ज्यामध्ये आणि तुमचा जो उपक्रम आहे सर सर्व धर्म समभाव आहे, हा खूप छान आहे. हो त्यात काही खूप छान, खूप छान. सर मी हॅलो सर. 25 जॉईन झालो होतो सर. हम्म. आणि सर मी ते ई रिक्षासाठी सर मागणी केली होती. नाही, बंद आहे सगळं सध्या. सध्या सांगा, थांबा सगळं ते. सध्या बंद आहे का? बरं. दिव्यांग जन संवाद फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पूर्ण भारत देशामध्ये आता प्रदेश अध्यक्ष, म्हणजे उदाहरणार्थ राजस्थान असेल तर राजस्थानच्या प्रदेश अध्यक्ष, मग अच्छा. प्रदेश अध्यक्षाची बॉडी, अच्छा. प्रदेशाची बॉडी, त्यानंतर मग जिल्हास्तरीय वरती जिल्ह्याचे अध्यक्ष, हो सर. जिल्ह्याचे अध्यक्षांची बॉडी, मग मंडळांचे अध्यक्ष, मग त्यांची बॉडी. आता हे आपण याच्यावरती कामं सुरू केलेले आहे. खूप छान आहे, खूप छान प्रयोग आहे. म्हणजे येणाऱ्या, जसं हा 2026 आहे हो. मार्च, तर या मार्च 31 डिसेंबर पर्यंत किमान पूर्ण देशभरातून आपल्याला 10 लाख मिनिमम दिव्यांग जुडायला पाहिजे. जुळते सर, 100% जुळते. ऑफिशियली असे तर आपल्याला आता रोजच आपण हे जे संवाद करतो हे लाखो लोक बघतात, हजारो लोक बघतात. हो सर, खूप परंतु छान आहे. ऑफिशियली ज्यांच्या रेकॉर्ड जे आपले सदस्य आहे, असं आपला तो टार्गेट आहे. हो सर, एकदम योग्य. हा, जेणेकरून तुमच्यासारखे मित्र सोबत राहिले तर उद्या आपण जर काही प्रस्ताव जरी दिला हो सर. तरी तो प्रस्ताव, त्याच्यावरती विचारविमर्श व्हायला पाहिजे आपल्यातर्फे जर काही प्रपोजल केलं तर. हो सर, खूप छान प्रयोग आहे सर. तर यानुसार आपण त्या दिव्यांगांच्या हितासाठी हे सगळे कार्य मार्गी लावलेले आहे. या प्रयोगबद्दल सर तुम्हाला 100 पैकी 100 गुण देतो मी. खूप छान, खूप छान प्रयोग राबवला तुम्ही हा. सॅक्रिफायसेस खूप आहे दीपकराव, हे वाटतंय छान, पण हो सर. सॅक्रिफायसेस एवढे आहे की स्वतःची सगळं सॅक्रिफायसेस आहे सगळे याच्यामध्ये, तुम्ही समजू शकता. हो सर. रुटीन पूर्ण मॅनेज करणं 8ही दिवस 7ही दिवस, हो सर. त्यामध्ये किती गोष्टी आपण सॅक्रिफाईस करतो. आपला परिवार, आपले व्यवसाय, आपलं माइंडसेट, हो सर. माझं तर, मी एक स्पोर्ट्स प्लेअर आहे. माझं तर सर मला बोलायचं होतं. माझं तर तुम्ही मी तर तुम्ही स्पोर्ट्स प्लेअर आहे. माझं तर सकाळची जी जिम राहत होती सकाळी, तो माझा शेड्यूल पूर्ण डिस्टर्ब झाला. हो सर, तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहे सर तुम्ही. शेवटी मला ते स्पोर्ट्सही मेंटेन करायचं. शेवटी मी आता माझी जी जिम आहे छत्रपती स्क्वेअर नागपूरला, ती हा. जिम तिथून बंद करून मी आता माझ्या या कार्यालयामध्ये वरच्या फ्लोअरवरती काम सुरू आहे. खूप चांगला, खूप चांगला. शिफ्ट करणार आहे. आणि या 6 एप्रिलला इनॉग्रेशन आहे. तुम्हा सर्वांना मी आवर्जून आता इन्व्हाइटही करतो. तसं तर मी पत्रिका पण देईन, ग्रुपमध्ये टाकेल. 6 काय? एप्रिलला 3 गोष्टीचे इनॉग्रेशन आहे आपल्या. अच्छा. कारण 5 एप्रिलला दिव्यांग जन संवादाचे 100 आठवडे पूर्ण होऊन राहिले. अरे बापरे, खूप छान सर, खूप छान. तो मी प्रत्येक रविवारी माझ्या कार्यालयामध्ये घेत असतो. अच्छा. हा तर ऑनलाईन आहे. आजच्या जसा ऑनलाईन हा आहे, हा 207 नंबरचा आजचा आहे. अच्छा. ज्या दिवशी हा 300 होईल किंवा पुढे 500 होईल, याच्यामध्ये टार्गेट आहे आपला. मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः आपल्याला येऊन मार्गदर्शन करायला पाहिजे, असे आपले काही या वर्षाचे रिझोल्युशन्स आहेत. तर जेव्हा 500 नंबर राहीन याला 500 म्हणा की आपण डिसाईड करू 300 200 अशावरती सर, मोठे मोठे अतिथी घेऊन आपण या कार्यक्रमामध्ये त्यांना इन्व्हाइट करू. परंतु व्यक्तिगत 1 to 1 लगातार कंटिन्युअस होणारा जो माझा संवाद आहे माझ्या कार्यालयातला, ज्याच्यामध्ये नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यातून भरपूर दिव्यांग प्रत्येक रविवारी येतात, त्याला 100 आठवडे 5 एप्रिलला पूर्ण होत आहे. अरे वा. त्यानिमित्त आपण माझ्या या कार्यालयाचे उद्घाटन
100 आठवडे पूर्ण झाले म्हणून एक बुक प्रकाशित करून राहिलो आपण, ज्यामध्ये ज्या ज्या लोकांना लाभ मिळाले, टेस्टिमोनियल, त्यांचे मनोगत. तुम्ही मला तुमचे विचार माझ्याविषयी लिहून एका पेपरवरती देऊ शकता, तर तुमची फोटोग्राफ आणि हो सर. तुमचे मनोगत त्या पुस्तकामध्ये छापले जाईल. अच्छा, ठीक आहे ना सर. मी तुम्हाला तर आवाहन करतो तिथे की विजय मेहर सर, पुष्पेंद्र बाकी, प्रमोदजी शेलोकर, प्रमोदजी राऊत, सगळे लोक जे आहेत, तुम्ही तुमचे विचार आपल्या या संवादविषयी लिहून द्या. ज्यांना ज्यांना जसं कोणाला मानसिकरित्या समाधान झालं असेल, कोणाला पेन्शन मध्ये सॉल्व्ह झाला, कोणाला बॅटरी चालित सायकल मिळाली, तर कोणाला जे थांबलेले काम पूर्ण झाले, तर कोणाला निधी मिळायला लागला, असं असंख्य काम आपण आजपर्यंत जे करून राहिलो ते तुम्ही हो सर. पत्राच्या स्वरूपात छोट्या चिठ्ठीवर किंवा पेपरवर लिहून जरी दिले, तर तुमचे नाव आणि तुमचे मनोगत त्या पुस्तकामध्ये मी घेईल, छापील. कारण पेंटिंग व्हायची आहे, त्यावरती फिनिशिंगचं काम सुरू आहे. तर अच्छा. असं ते पुस्तकाचे उद्घाटन 6 तारखेला आहे. सोबतच माझ्या जिमचे उद्घाटन आहे. आणि मग आपल्या या मी ज्या कार्यालयात बसतो, बीजेपी कार्यालय, हे माझं कार्यालय, हे सुद्धा कार्यालय या प्रकारचे महाराष्ट्रातलं पहिलं कार्यालय आहे जे दिव्यांगांसाठी आपण एकमेव सुरू केलेलं आहे. सर व्हॉट्सअपवर टाकलं चालेल का सर? हो, तुम्ही व्हॉट्सअपवर तुमचे मनोगत छान शब्दात लिहा. जसं तुम्ही लिहिलं राहील ते आम्ही त्या बुकमध्ये तुमचे विचार विमर्श चालेल. ज्यांना ज्यांना वाटतंय की त्या पुस्तकामध्ये तुमच्या समावेश व्हायला पाहिजे, तुमचे आचार विचार यायला पाहिजे, तुमचा परिचय, तुम्ही काय करता, हे सगळं तुम्ही मला लिहून व्हॉट्सअपवर तुमचे मनोगत टाका, पोस्ट ठीक करा, आहे. ते तुम्ही तुमच्या बुक्स मध्ये घेऊ. ठीक आहे ना सर. तर अशा प्रकारे आहे. चला, ठीक आहे. आणि सर जेव्हा जेव्हा सर मी ओपन करतो का नाही तुमचं हे, तर हे जे अंकल बसले ना किराणावाले, हे रोज असतात. हो हे डेली डेली असतात. आणखी आणखी दुसरे अंकल आहे, ते पण नाही आहे आज कोणतरी. हो, तर आता काही 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 आपले जे मित्रमंडळी आहे ते रेग्युलर जॉईन करतात ना. गोकुल भाऊ करते ना, गोकुल भाऊ. हा. हम्म. वाळके सर, बोला वाळके सर, हा, बोला, कोणाला काय बोलायचंय? मी पण तुम्हाला रोज जॉईन होतो. मधात 2-3 दिवस याच्यासाठी झालो नाही की तुमच्या इथे ते गडबड आवाज येत होता की नाही, आणि तुम्ही त्याच्यात कोण आवाज करते हे काही माहिती नाही होत. त्यामुळे मला काय वाटलं तुम्ही मला बंद करून टाकसाल, तर मी तुम्हाला जॉईन होत होतो फेसबुकवर. मग मी झूम मीटिंग मध्ये नव्हतो होत, त्यामुळे मी थोडं घाबरलो होतो, त्यामुळे होत नव्हतं. पण मी बर, अनम्यूट असतो सर, मी म्यूट होत नाही कधी, ठीक मी आहे. बंद होत असतो. आजच फक्त उघडा ठेवला, मी चालू ठेवलं समोर. काय हे बंद. कोणाला? बरोबर बरोबर. बोला, रिअलमी नार्झो, नाही. नमस्कार. काय बोलायचंय तुम्हाला? आणि वाळके सर, कसं आहे, तुम्हाला दिव्यांग भरपूर मिळतील, पण आम्हाला वाळके सर एकही पुन्हा मिळणार नाही. दुसरा वाळके सर किंवा दुसरा असा कार्यक्रम कोणाचाच नाही. मी 24 घंटे फेसबुकला असतो, मी मोबाईललाच असतो, पण कुठेही असा कार्यक्रम आहे नाही. त्यामुळे मी तुम्हाला मी फेसबुकवर जॉईन होतो, धूम मध्ये होत नव्हतो. पण आता मी धूम मध्ये होत जाईल सर, मला नेहमी जॉईन करत राहा. धन्यवाद साहेब. धन्यवाद तुमच्या, दिनेशजी. हा सर मला धन्यवाद. बोलायचं होतं म्हटलं. कोणाला बोलायचं आहे? रिअलमी नार्झो, काय बोलायचं आहे तुम्हाला? बोला. संदीप रणमले आहे सर मी. संदीप, रणमले, यवतमाळहून बोलत आहे म्हटलं, महाराष्ट्र. पहिल्यांदा जॉईन केलेलं आहे? हो, पहिल्यांदा जॉईन केलं सर. एक सेकंद थांबा. आवाज येतोय का माझा? हो, तुमचा आवाज येत आहे. बोला, पूर्ण नाव सांगा. संदीप रणमले, संदीप शेद रणमले. संदीप
स्पेलिंग सांगा जरा रणमलेची. RAN अरे RANMALE. नाही. एक मिनिट थांबा जरा, रिफिल सांग. हो सर, ओके ओके. राव सर, तुमचा मोबाईल नाही बनला का? हाजी नाही बनला मोबाईल तुमचा? नाही. किती दिवस लागेल मोबाईल बनायला? हा किती दिवस लागेल मोबाईल बनायला? मोबाइल हो, मोबाइल नहीं बनता भाई. मोबाइल नहीं बनता. बोला रिअलमी बोला संदीप रणमले. सर संदीप रणमले सर. थोडा आवाज म्हणजे आवाज क्लिअर हे घे. मोबाईलचा आवाज थोडा आता नाही का सर? आवाज पूर्ण क्लिअर नाही येत आहे. आता सर मोबाईल किती पर्सेंटेज आहे? 48 सर. 48. दिव्यांगाचे प्रकार काय आहे? लोकोमोटर डिसॅबिलिटी आहे सर. म्हणजे काय नेमकं? हाताचा आहे सर. एक हात आहे, दोन हात आहे? एक हात आहे सर. राईट हँड. जिल्हा काय आहे? यवतमाळ. निकला वही निकला का? हाँ? यवतमाळ. तहसील? घेत होते. महागाव. तहसील काय म्हटलं? महागाव. महागाव. गावाचे नाव काय आहे? बिजोरा. बिजोरा. रा. शिक्षण हा शिक्षण किती आहे? सर MA झाले. वय? वय 25. मोबाईल नंबर? 83 78 90 20 13. सांगा काय विषय आहे? सर दिव्यांग सहायकला नोंदणी होत नाही. हॅलो. दिव्यांग सहायक पोर्टलला नोंदणी होत नाही म्हटलं. काही लोकांच्या होऊन राहिल्या, मला वाटते सर्व्हर प्रॉब्लेम किंवा काहीतरी आहे. होईल ते सुरू. सर मी जवळपास 7-8 दिवसापासून करत आहे. मी तुमच्या व्हॉट्सअपला पण ते एरर टाकलं होतं. नाही, टेक्निकल इश्यू काही असेल, होईल तो सॉल्व्ह. एवढं मोठं पोर्टल आहे तर ते फक्त नावापुरतं तर नाही बनवलेलं आहे त्यांनी. टेक्निकल इश्यू नो असेल. ऍप्लिकंट डाटा फाउंड इन द रिस्पॉन्स म्हणून ऑप्शन येत आहे. OTP साठी प्रॉब्लेम देत आहे. समोर प्रोसेस नाही जात आहे. माझ्या प्रोफाईलवरून काल issue जारी झाला होता, ज्यामध्ये तुकाराम मुंडे यांनी स्वतः ते सहाय्यक पोर्टल, दिव्यांग सहायता पोर्टल हे कसं ऑपरेट करायचं याची माहिती त्यांनी दिली होती एकदा. तो आणि 18 मिनिटचा तो व्हिडिओ आहे, तो सविस्तर मी बघितला सर. ते पूर्ण व्हिडिओ बघितला सर मी. पण त्यामध्ये माझा जो आहे मोबाईल नंबरचा इश्यू सांगत आहे भरपूर. दिव्यांगाचा तोच प्रॉब्लेम आहे, मोबाईल नंबर OTP वगैरे. पण तसं पाहिलं तर मोबाईल नंबर अपडेट आहे, EKYC अपडेट आहे, PWD जे UDID आपली साईड आहे ह्याच्यासाठी दिव्यांगासाठी.
ज्यावरून आपले ई सर्टिफिकेट जनरेट होतात. हम्म, त्यामध्ये आपला ईमेल अपडेट आहे सर, तोच नंबर आहे आपला, तो पण अपडेट आहे. हम्म. मग याच्या व्यतिरिक्त अजून कुठलं काही ऑप्शन आहे का म्हटलं की बा नंबर लिंक करायचा असेल, तो नंबर लिंक नसेल तर? केला तुम्ही मुंबईवरून केलाय का? हा सर यांनी मुंबईवरून तहसीलमध्ये पाठवा, तिथून मोबाईल वरून केलेलं होतं का तुम्ही ते रजिस्ट्रेशन? सर मी ते लॅपटॉप वरून बी केलं होतं सर. एकदा सीएससी सेंटरला जाऊन बघा. बरं बरं. सीएससी सेंटरवरून करून बघा एकदा. सुरुवातीला हे थोडे चॅलेंजेस येतील, एकदा झालं की मग काही प्रॉब्लेम नाहीये. सीएससी सेंटरवर करून बघा. बरं. हॅलो. हॅलो. सर सागर बोलतो. हा बोला सर. सर त्यांना विचारा, सर्टिफिकेट ना त्यांनी कोणा एजंट कडून काढून घेतलंय का दवाखान्यातून काढून घेतलंय? बोला काय म्हणतात ते संदीप? हा सर, नाही विचारलं मी सांगा त्यांना. दवाखान्यातून काढून घेतलंय म्हटलं, जिल्हा सत्र न्यायालयामधून घेतलं म्हटलं, यवतमाळ. जिल्हा सत्र न्यायालय? नाही सॉरी, जिल्हा रुग्णालयामधून. मग कसं असतंय, जर तुमचा जर तो आयडी नंबर हे असला ना, तो याय पाहिजे. जर कसं असतंय आता कसं झालंय, फेक मध्ये जे काढतात त्यांचा तो हो ऍप्लिकेशन इथं घेत नाही, असं आहे त्याच्यामुळं. नाही त्यामुळे युडीआयडीला ऍप्लिकेशन ओपन होतं. हा UDID ला माझाच फोटो येतो ना, माझं सर्व येत आहे ना त्याच्यात. ऍप्लिकेशन मला ओपन UDID होतं. ऑपरेट करता येते ना. UDID मी कधीपासून वापरतो, मी 2014 पासून UDID वापरतो. मग तुमचं परमनंट आहे का टेम्पररी आहे? परमनंट आहे माझं. त्याचा एक फोटो पाठवा की मला, आपल्याला बघता येईल ते. नाही, सरांच्या आपल्या बरं साईटवर ठीक आहे ना. यांचा कसं नंबर बरं नोट बरं. करून घ्या तुम्ही. माझा नंबर घ्या ना, मला सांगा थोडी माहिती मग. तुम्ही अं, तुम्ही यांचा नंबर नोट करून घ्या. संदीप हो बोला सर. सांगा यांना. 99 हा 99 75 75 87 परत सांगा एकदा. 87 87 67 09 65 6609. ओके. मला तुमचं नाव आणि ते पाठवा, मी बघून घेईन, म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. बरं. हे सागर साहेब आहेत कोल्हापूरवरून. बरेचसे यांना शासनाच्या माहिती जी आहे यांना भरपूर अनुभव आहे. तर तुम्ही यांना संपर्क करू शकता. ज्यांनी नंबर लिहिले असेल ते तुम्ही यांच्याशी संपर्क करून विचारपूस करू शकता. ओके. नेक्स्ट बोला, कोणाला बोलायचं आहे? तर मी सुषमा शेलार बोलते पुण्यातनं. कोण बोलते ताई? सुषमा. सुषमा शेलार, मी पुण्यातून बोलते सर. आवाज येतोय सर? हो आवाज येत आहे, बोला ना ताई. तर ऐका ना सर, माझी बहीण आहे ना 91% अपंग आहे. ती ताई, तुमचा जागेवर. व्हिडिओ ऑन करा ना. हा 1 मिनिट हा सर. हॅलो सर, आवाज येतोय? हा येत आहे ताई, येत आहे. माझी बहीण आहे ना 91% अपंग आहे. ससून हॉस्पिटलचं सर्टिफिकेट पण आहे तिच्याकडं, पण तिला आतापर्यंत कोणतीच सुविधा भेटली नाहीये. ठीक आहे, नाव सांगा पूर्ण. दीपाली रमेश शेलार. काल UDID पण लॉग इन केले आम्ही, सक्सेसफुली आलंय तिचं. पर्सेंटेज किती आहे? 91. प्रकार काय आहे? ते तुम्हाला मी कार्ड त्याच्या 91% लिहिलंय, डिसेबिलिटी लिहिलंय. कशाने? हाताने आहे, पायाने, ऐकायला येत नाही? सगळंच आहे पूर्ण. हातानी पायानी बोलता येत नाहीये, काहीच नाही. पहा जरा त्यावरती काय लिहिलेलं आहे UDID कार्डवरती. बहीण नाही गेलेली आहे, मी तुम्हाला सांगते. पण आतापर्यंत तिला जिल्हा कोणता पेन्शन आहे? वगैरे. काय? जिल्हा कोणता आहे तुमचा? हवेली तालुका आहे, पुणे जिल्हा आहे. हवेली. हवेली तालुका, पुणे जिल्हा आहे.
आणि कुठे राहता तुम्ही? गावामध्ये राहता की तिथेच राहता? मी येरवड्यात राहते, येरवडा पुणे. हे तुम्हाला दिसेल का सर मी असं हे बघा हे केलेलं आहे मी असं तुम्हाला UDID लाईट कार्ड. मागे लाईट येत आहे मागून. लाईट येते ते नंतर. अच्छा आता दिसतंय सर? इथे त्याला लिहिलं लाईट असेल ना, लाईटाच्या समोर करा त्याला. इथे समोर करा. लिहिलं असेल की काय आहे म्हणून फिजिकल. फिजिकल कार्डावर लवकर दिसते ना सर. कार्ड कुठे आहे? कार्ड, कार्ड UDID कार्ड कुठे आहे? आहे ना UDID कार्ड दाखवते सर दाखवते. दाखवते सर. हा दाखवा हे बघा सर. मल्टिपल डिसॅबिलिटी. अच्छा. हो मल्टिपल डिसॅबिलिटी म्हणजे भरपूर मल्टिपल. हो मला आई वडील पण नाहीये मीच तिचा सांभाळ करते. म्हणजे हात आहे, पाय आहे, बोलता येत नाही, सगळं ओव्हरऑल प्रॉब्लेम आहे. हो हो हो. आणि आम्ही अनेक वेळा नाही का नगरसेवकांकडे पण गेलतो ना पेन्शनसाठी, तर ते म्हणतात मामलेदार कचेरीत न्या तिला, तिला तिथंच घेऊन जावं लागेल. पण मी एकटी तिला उचलू शकत नाही ना सर. बरं, शिक्षण किती झालेलं आहे? नाही शिक्षण काहीच नाही झालं. वय किती आहे? वय आता 38 आहे तिचं. मोबाईल नंबर सांगा. 9923 992351 7609. ठीक आहे. माझा नंबर काय आहे तो. विषय सांगा. काय मार्गदर्शन? मार्गदर्शन म्हणजे तुम्ही तिच्या पेन्शनसाठी करा. आणि आता सध्या तरी आम्ही दोघी बहिणी आहे ना, मी तिचा सांभाळ करते, भावाकडे राहते. तर तिची पेन्शनची सोय आणि आमची काहीतरी राहण्याची सोय करा. भाऊ सांभाळतो आम्हाला पण त्याची पण फॅमिली आहे ना सर. पेन्शन म्हणजे काय? तिला जी मासिक पेन्शन येते शासनाची ती मिळत नाही काय? काहीच नाही भेटत तिला आतापर्यंत काहीच नाही भेटलं. अच्छा. तर राशन कार्ड आहे तुमच्याकडे? हो आहे ना सर. कोणतं आहे ते राशन कार्ड? तिचं पिवळं आहे आणि पिवळं आहे तिचं. हा तिचं म्हणजे काय? तिचं वेगळं आहे का? तिचं वेगळं केलतं ना ते आम्हाला. आई असताना वेगळं केलतं. ते म्हणले तुम्हाला नाही का तिच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देऊ म्हणून त्यांनी तिचं वेगळं केलतं. पण तिला राशन सुद्धा भेटत नाही त्यात. अच्छा. थोडं सांगू शकता का मला की काय सांगायचं सर? का बरं एवढं वर्ष, आज 32 इयर्स, 38 वर्ष होते आणि तुम्ही पेन्शनचा लाभ नाही घेतला? सर काय झालं माझी आई अटॅकनी वारली आणि त्यानंतर तिचं होतं आधी अपंगाचं सर्टिफिकेट ते एक्सपायर झालं. तर आम्हाला माहित नव्हतं ते रिन्युअल करायचंय. मग आम्ही नंतर माझे वडील वारल्यानंतर आम्ही तिला घेऊन गेलो. माझे वडील सर्व्हिसला होते. तर ते म्हणले त्यांची पेन्शन तिला भेटेल. पण ते लोक म्हणले आम्ही देणार नाही तिला कारण तिचं नाव तुमच्या वडिलांनी लावलेलं नाहीये PFच्या पेन्शन मध्ये. तर मग आम्ही अपंगाचं सर्टिफिकेट काढलं. नंतर UDID कार्ड काढलं ससून हॉस्पिटलमधून. तरी पण ते लोक काही द्यायला तयार नाही. आणि नगरसेवकांकडे गेलो ना ते म्हणतात मामलेदार कचेरी हवेली तालुक्यात आहे तिथं घेऊन जायचं तिला. आता मी तिला एकटी उचलू शकत नाही ना सर. तुमच्या वडिलांना म्हणजे सरकारी एम्प्लॉई होते का? ते गव्हर्नमेंट सर्वंट? हो गव्हर्नमेंट सर्वंट होत. निम सरकारी PMT मध्ये. आणि किती मुलं आहेत त्यांना तुम्हाला? आम्ही 4 बहिणी 1 भाऊ आहे. दोघींचं लग्न झालंय. मी तिच्यासाठी लग्न नाही केलं तिला सांभाळायसाठी. आणि आई? आई वारली, वडील पण वारले. मग वडिलांची पेन्शन आईला मिळाली असेल ना? आई आधीच वारली होती ना सर. अच्छा, आई आधीच वाटली. मग आता वडिलांची पेन्शन नाही देते ते. नाही म्हणतात आम्ही नाही देणार तिला. तर तुम्हाला कोणत्या पेन्शनसाठी तुम्ही बघत आहे? हे गव्हर्नमेंटची 2,500 रुपये पेन्शन बद्दल बोलत आहे की वडिलांची पेन्शन तिला मिळायला पाहिजे? काय विषय आहे? गव्हर्नमेंटची पेन्शन पाहिजे आम्हाला. कोणाची? गव्हर्नमेंटची तिच्यासाठी. म्हणजे ते 2,500 रुपये मिळतात आहे ते? हो आता
आहे ना ती पेन्शन चालू कुठली ती पाहिजे तिला. आम्हाला काय यातलं माहिती नाहीये. मी आता बघितलं तेव्हा मी तुम्हाला लाईव्ह आले सर. ठीक आहे. तर मला एक सांगा, ते राशन कार्ड तुमच्याकडे येलो कलरचे राशन कार्ड आहे नाही का? हो 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 आहे ना. तर तुम्ही तहसील ऑफिसला कधी जाऊन प्रयत्न केले का? आम्ही नगरसेवकांकडे गेलतो नाही, तर ते आम्हाला हा त्यांनी नाही समजत ते. नाही सर ठीक आहे. इट्स ओके. तहसील ऑफिसला गेले का तुम्ही? नाही तहसील ऑफिसला नाही गेले मी. तर तुम्ही नगरसेवकांकडे गेलते. तिचं आधार कार्ड जे आहे ते कुठलं आहे? म्हणजे इथलंच आहे, address आहे, पुण्याचंच आहे. हवेली तालुका आहे की प्रॉपर पुणे आहे? हवेली तालुकाच येतो आमच्या इथं. पुण्याचं, जिल्हा पुणे. अगं हो ताई, जिल्हा पुणे आहे, पण तालुका कुठला आहे? तुम्ही राहता कुठे? त्या गावात येरवाड्याला राहता का तुम्ही? हो 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 येरवड्यातच. आणि येरवड्याचा तालुका हवेली आहे. हो तालुका हवेली, जिल्हा पुणे. आता एक शांततेने, हवेली जे काही तालुका आहे तिथे संजय गांधी निराधारचे ऑफिस असेल. हा हा संजय गांधी निराधाराचे ऑफिस असेल, त्या कार्यालयामध्ये जा. हा तुम्हाला भेटण्याची, नगरसेवककडे जाण्याची, कोणाकडे जाण्याची गरज नाही आहे. हा हा ते जाऊन आधार कार्ड आणि राशन कार्ड हे घेऊन जायचे. हा बरं, फोन करता येईल का तुला? मला थोडं सांगायचं होतं काही. हो हो चालेल ना. मला तुमचा नंबर द्या ना सर. मी लिहितोय नंबर. हा अरे प्रयागराज वाले भाई म्यूट करो प्रयागराज से. काही गोष्टी आहे ज्या मी या मंचवर नाही बोलू शकत. तुम्ही मला आता फोन करा. हा सर, हाच आहे का तुमचा नंबर? हाच आहे. 9922041000. मी आहे इथे आता. तुम्ही एक लगेच मिनिट. मला फोन करा. एक मिनिट सर, परत एकदा म्यूट करो नंबर. प्रयागराज वाले भाई म्यूट. 9922041000. हा हा 1000. ठीक आहे सर. लावा या नंबरवरती फोन. हा हा लावते. थँक्यू सर. नाही, काम झालं नाहीये. फोन लावा, नंतर पुन्हा बोलतो. हा 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 हॅलो सर. हा सागर भाऊ बोला. त्यांना विचारा त्यांच्या वडिलांना पेन्शन किती होती. हो, किती होती हा सर, पेन्शन मुलांना? त्या वडिलांना नाही का 1800 रुपये पेन्शन होती पीएफ ची. चालते, जर जास्त असती तर ते कन्वर्ट होते तशी पेन्शन, पण ते नको आपल्याला. आपल्याला आपले रेग्युलर दिव्यांगची पेन्शनच करूया. ठीक आहे ताई, फोन लावा तुम्ही मला. ठीक आहे ताई फोन लाव म्हटलं. हो हा हा लावते सर. थँक्यू सर. लावते. पुन्हा कोणाला बोलायचं आहे? हॅलो सर. हॅलो हा बोला. बोल. सर, तुम्ही त्यांना काल नंबर द्यायला सांगितलं होतं का? कोणाला? त्या मॅडमना मी ऑफिसमध्ये गेली होती. हो, त्या मॅडमला थोडं मी चांगलं हे केलं, गरम केलं तिला. ती नाही, त्यांनी मोठ्या अधिकाऱ्याचा ती नंबर एकदम दिला. थातर मातरच झाली. तिला मी म्हटलं, तो आणला का नंबर त्याचा? हो सर, देऊ का सर? नंबर पाठव मला जरा. त्याच्या अधिकाऱ्यासोबत बोलतो मी. नाटक करतात ते. बरं झालं मला फोन केला तू तर. नाहीतर ते तुला तिथून वापस पाठवलं तिने परत. हो सर, वापस पाठवलं होतं. मग मी बाहेर निघली आणि तुम्हाला कॉल केला. मी म्हटलं करूनच पाहते, उचलतील तर, नाही तर मग अर्जंटमध्ये अन्यशी सांगून. माझ्या हातामध्ये होता फोन. काल मला थोडा पारिवारिक काही होता विषय, तिकडे जात होतो तर फोन होता माझ्या हातात. तर बरं झालं फोन केला. तर मग मी तिला बोललो, तर ती बोलली ठीक आहे साहेब, करून देतो. माझ्या मला तुझ्या अधिकाऱ्याचा नंबर देतो. अधिकाऱ्याचा नंबर दिला असेल त्यांनी तुम्हाला. हो, देऊ का सर? मला एक सांग, एवढा कॉल घेऊ दे या ताईच्या. नाही ना सर, मग मला सांगता नाही येणार ना, हे कामाला जात आहेत तर. लिहिलेलं आहे चिठ्ठीवर, घेऊन घ्या, नंतर त्यांच्यासोबत बोला वाटल्यास. व्हॉट्सअपवर पाठवतो.
नाही नसतं म्हणून. नाही त्याच्यासोबत बोलून होता ना. हो ते तिकडे फोनवर बोलत आहेत. थांबा बोल. थांबा 5 मिनिटं वेळ द्या. ठीक आहे ना. WhatsApp सांगा शीतलताई नंबर सांगा. डबल येते. प्रमोद भाऊ तुम्हाला कशाला सांगू नंबर? नाही ना ते येत नाही. ते लिहून ठेवतात ना ते. हॅलो हा लिहून ठेवतो म्हटलं नंबर सांगा. सांगा घ्या. 88 88 30 60 00 00 92 92 58. 58 हा अजून रिपीट करतो. 88 88 30 60 303 3 3 0 3 0 हा 30 00 00 92 58. ठीक आहे ना. सरांना सांगाल मग वेळानं. शीतल, तुझा रेकॉर्ड कोणत्या तारखेचा होता, काही आयडिया आहे का? तर सगळ्यात आधी मी 26 डिसेंबरला झाली होती 25 मध्ये. पण त्याच्यावर राशन कार्डाचा नाही आहे सर लिहिलेलं. ठीक आहे ना, आपण बघून 26 डिसेंबरला ना. हम्म. तुमच्यामुळे तो नंबर दिला सर त्यांनी तर मला काढूनच टाकलं होतं नाही नाही होत नाही, म्हणून. तिने तुला पळवलं होतं, मला माहित आहे. हम्म. मी थोडं तिला कडकच बोललो, मग तिला वाईट वाटलं असेल तर तो तिच्या विषय आहे, म्हणून म्हटलं नाही, पहिले तू काम आता कर, नाहीतर मग नंबर दे तुझ्या अधिकाऱ्याचा. नाही काही म्हटलं वगैरे नाही सर, फक्त मला नाही म्हटलं. कोण आहे घेतच नव्हती सर फोन. हम्म. कोण आहेच म्हणत होती. ठीक आहे थांबून जा एक मिनिट. शीतल नेरका, तुझ्या नवीन रिकॉर्डच तयार करून घेतो आता पुन्हा एकदा. हा विषय नवीन आहे ना आपला? हो सर. मी नवीन रेकॉर्ड तयार करतोय तुझं, पण पहिली तारीख लक्षात ठेवशील आणि आजची तारीख लक्षात ठेवशील आणि पहिली तारीख लक्षात ठेवशील, 26 डिसेंबरची. हो सर. आहे ना. दीपाली सेलेकर, तुम्ही पुन्हा जॉईन असाल तर बोलू शकता. तुमचा फोन आला होता मला. दीपाली शेलेकर. गेले सर, ते गेले, नाही आहे जॉईन. नाही येईल त्यांनी फोन केला होता, मी त्यांना फोन करायला सांगितलं होतं आता. हा शीतल, काय होता कालचा विषय? त्याच्या कार्डात कन्वर्ट करायचं आहे सर, माझ्याकडे कार्ड आहे हो, पण त्याला अंत्योदयमध्ये कन्वर्ट करायचं होतं ना ते? हो सर. काय नंबर होता त्या अधिकाऱ्याचा, सांग जरा. हा 88 30 घ्या सर. 88 30. अच्छा, तुमच्याकडे कसा आला तो नंबर? मी नाही आता म्हणजे संजय म्हणे मी लिहून ठेवलाय. लावा म्हणजे तुम्ही फोन आता डायरेक्ट. माझ्या मोबाईल नाही ना, तुम्हाला सांगायला मी लिहून ठेवलाय. अभी लगाई दो तुम फोन. नाही सर, हे कामाला जातील म्हटलं सांगा, अमोल भाऊ कडून बोलत आहे म्हणून सांगा. काय नंबर सांगा? 88 30 88 30 00 00 92 58.
कापडे सर आहेत सर. काय नाव आहे साहेबाचं? PR कापडे. कोण आहे हे? सिनियर अधिकारी आहे म्हणत होते ते अन्न पुरवठा ऑफिसचे. ठीक आहे. तीन मिनिटं वेळ आहे. आणि काल कुठे गेली होती म्हटलं तू ताई? त्यात अन्न पुरवठा ऑफिस मध्ये सर, तहसील मध्ये मी KYC करायला गेली होती सर. तर तिथं पण गेली होती कोणती तहसील? कोणती तहसील? भंडारा. आता कोणतं राशन कार्ड आहे आता तुझ्याकडे? प्राधान्य सर. हा? प्राधान्यवाला. प्राधान्य? पर कॅन्डिडेट 5 किलो मिळते सर. call has been forwarded to voicemail. The person you're trying to reach is not available. At the tone, please record your message. When you have finished recording, you may hang up. कपडे साहेब, अमोल वाळके बोलत आहे. जरा मला तुम्ही कॉल दिसला तर कॉल बॅक करा. दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश. कॉल नाही उचलला त्यांनी, ते कॉल रेकॉर्ड मध्ये गेला तर तिथे मी रेकॉर्ड करून ठेवला. कॉल आला परत घेतो, ते बोलतो त्यांच्यासोबत. तर मी आहे मीटिंग मध्ये. हो सर, आणि त्या गेडम सरांबद्दल काही बोलायचं आहे सर मला. गेडाम सर? हा, बोला बोला. पहिल्यांदा जे जॉईन झाले होते ना सर, त्यांची हिंमत पाहून सर, वय पण खूप आहे सर, तरी पण त्यांना हिंमत सर कार्य करायची, आणि त्यांची जिद्द सर, नोकरीवर मी लागणारच, खूप मस्त आहे सर. आणि लागून पण दाखवलं सर त्यांनी. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. खरंच सर, तुमची हिंमत खूप, म्हणजे वया इतकी आहे तरी. म्हणजे माझी लहानपणापासून, माझी आई 3 महिन्याची असताना मरण पहिली, माहीच नाही पाहिली मी ना. आणि तुमची जिद्द पण आणि सर माझ्या लागून. मुलीला सगळ्याला शिक्षण देऊन चपराशी माणूस असून, म्हणून माझी लहानपणापासून जिद्द आहे. सर, मग वयाच्या 4 वर्षापासून काम करतो. असे चिल्लर काम, काही खूप मोठं, आणि 4 वगैरे शिक्षण झालंय, काही नाही, जास्त काही नाही. हिंमत नाही सोडायची जीवनात, किती कष्ट. हेच माझं म्हणणं आहे. दिवंगत केव्हाही येत राहते, माणसाच्या जीवनात अडचणी येतच राहतात. त्याचा सामना करणं हेच आपलं कर्तव्य आहे, याच्या पलीकडे काही नाही. हो सर. ठीक आहे. तर आज म्हणून मी तुला दिसायला असं फाटकतो, मी कमीत कमी 9-10 कोटीचा प्रॉपर्टी आहे, पण मी पैशाचा घमंड नाहीये, आणि माझ्यानं ठेवतही नाही. मी माझ्या मुलाला देऊन दिलं, एकटाच मुलगा, इंजिनियर मुलगा. घमंड करतच नाही ना, आपलं नाहीच आहे ना. आणि मी लहानपणापासून वयाच्या 12 वर्षापासून 1500 लोक जीव घालतो दरवर्षी. गजानन महाराजाचा प्रगट दिन राहते ना, तर माझ्याकडे मंडप टाकून 1500 लोक दरवर्षी जेवतात आतापर्यंत.
आणि बस माझा यांचे एकच उद्देश आहे, घेऊन घेऊ मी आपण जर हे मग आपण निवांतपणे एक चर्चा रुपया करा जर मी तुम्ही. कमवतो तर 20% माझे नाही आहे, ते देवाचे आहे. आणि त्याच्यासाठी मी दरवर्षी करतो माझ्या वडिलाचं नाव घेऊन. माझं नाव झालं पाहिजे आणि माझी फोटो झाली, मला कधीही ते आवडत नाही. असं आहे भाई, जीवन असं ठेवावं लागते. सर मीटिंग घ्या ना समोर सर. दीपाली ठीक आहे, ठीक आहे, ठीक दीपाली आहे, ठीक. दीपाली शेलार, तुमचा फोन ऑन करा जरा, कॅमेरा ऑन करा. ओप्पो CH तुमचे कॅमेरा ऑन करा. हा करते सर, एक मिनिट. मी आता कामाला आले सर, करते एक मिनिट. हॅलो, हा 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 बोला ना सर. तुम्ही हे इन्क्वायरी केली होती ना, तुमची मल्टिपल डिसेबिलिटी आहे आणि हा 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 सर. माझा फोन केला मला, मग तुम्ही तुमचा विषय संपला नव्हता, बोलून घ्या एकदा. हॅलो, तिथं हा बोला सर. हॅलो. हा, तर तुम्ही म्हटलं तुम्ही जे तुमच्या हवेली तालुका संजय गांधी पेन्शन योजनेचे जे ऑफिस आहे नियर पुणे कलेक्टर ऑफिस, पुणे स्टेशन रोड, हा हा तिथे ते कलेक्टर ऑफिस बघितलेलं आहे ना तुम्ही? बघितले. बघितलं, तिथे तुम्ही जा हा आणि तुमचं आधार कार्ड, दिव्यांगत्व हा. प्रमाणपत्र केव्हाचं आहे, ते कोणत्या वर्षीचं आहे, हँडिकॅप सर्टिफिकेट? आता झाले 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली. UDID कार्ड आहे? हा तेव्हा चालेल. हे बघा, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, बँक पासबुक, राशन कार्ड, हा तेवढे डॉक्युमेंट घेऊन जा. आणि लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर वेल अँड गुड. तिथे जाऊन तुम्ही तिथे जे तलाठी बसतात, पटवारी हा राहतील तिथे तलाठी, त्यांना इन्कम सर्टिफिकेट त्यांच्याकडनं घ्या. इन्कम सर्टिफिकेट आणि रहिवासी प्रमाणपत्र. हा 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 तुम्ही जिथे ठीक आहे. राहता कमीत कमी 15 वर्षाचे तुमचे वोटिंग कार्ड असेल घरच्या लोकांच्या, किंवा घराची टॅक्स पावती असेल, आहे सर, आहे ना, तर ते तुम्ही हा घेऊन जा. आणि इन्कम सर्टिफिकेट आणि रहिवासी प्रमाणपत्र सर्वात अगोदर तयार करून घ्या, एका दिवसातच तयार होते. हा ठीक आहे. ते झालं तयार. ते तयार झालं की तिथेच त्याच तहसील ऑफिसमध्ये आपले सरकार केंद्र किंवा CSC सेंटर हे असतील. हा हा शक्यतोवर तुमच्या परिचयामध्ये जे CSC सेंटर किंवा आधार आपले सरकार परिचयातील जे आहे तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं तिचं. हा ते रजिस्ट्रेशन करताना मी जे कागदपत्र सांगितले ते ओरिजिनल सोबत ठेवायचे. आणि पटवाऱ्याकडून जो गोषवारा मिळेल तो ओरिजिनल ठेवायचा आणि तो तिथे द्यायचा. ते त्याच्या बेसवर तुमचा फॉर्म, संजय गांधी पेन्शनचा फॉर्म सबमिट होईल त्या कार्यालयामध्ये. तुम्हाला पोच पावती मिळेल. हा पोच पावती किंवा टोकन पावती पण म्हणतात तिला. एकदा ती मिळाली की तुमचं काम मार्गी लागेल आणि त्यानंतर पुन्हा मला संपर्क करा. आपण त्याचा थोडा पाठपुरावा करावा लागतो. नाहीतर मग 6-6 महिने 8-8 महिने मिळत नाही. कारण बैठक मीटिंग होतात, त्या मीटिंग मध्ये तो प्रस्ताव ठेवावा लागतो. आपण तिथल्या एका संबंधित अधिकाऱ्याशी बोलून त्याच्या पाठपुरावा घेऊ. कशी समजली का तुम्हाला? समजली ना सर. समजली. एवढं करा आणि अपडेट करा. तुम्हाला मी मार्किंग करतो की तुम्हाला संजय गांधीशी रिलेटेड पूर्ण माहिती दिली आहे. फोन पण केला, फोनवर जे मार्गदर्शन केलं तुम्हाला मी तेवढं लक्षात ठेवायचं. सर आजच जाते मी. ठीक आहे, आज चालल्या जा. आज शनिवार आहे, आज तर बंद असेल कदाचित, किंवा सोमवारी वगैरे जा. जाते, चालेल सर, हो जाते. ठीक आहे ताई. आणि महत्वाचा विषय कसा आहे की तिला न्यावं लागते, परंतु तिची एवढी डिसेबिलिटी आहे की ती येऊ नाही शकत. तर तिचा व्हिडिओ वगैरे घेऊन जा एखादा, आणि तिला नेता येत असेल तर वेल अँड गुड. सर तिला मला एकटीला नाही येत सर उचलायला, हेवी येते. हो, तर आता तो एक ऑप्शन, ते एक कॉम्प्लिकेशन येऊ शकते. तर तुम्ही तिचा लाईव्ह व्हिडिओ ते बघा. तुम्ही नेता आलं तर छानच आहे. जर नाही नेता येत असेल तर मग तुम्ही तिथून तिला लाईव्ह फोन करा आणि दाखवा तिला. तिचा एक व्हिडिओ पण तयार करून घेऊन जा तुम्ही. तुम्हाला चक्र झालं तर चालेल.
मला चक्रा झाल्या तर चालेल, तिला चक्रा होता नाही कामा नये. बरं बरं सर, हो चालेल, ठीक आहे. ठीक आहे. हो, तर अजून तुम्ही काही सुविधा टेन्शन व्यतिरिक्त तिला? काय ताई? टेन्शन व्यतिरिक्त काही सुविधा नाहीये का सर? काही सुविधा भरपूर आहे, पण आता ती 38 इयर्सची झालेली आहे, ती आतापर्यंत तिला पेन्शन मिळायला पाहिजे. मला असं वाटतं की अगोदर तू पेन्शनचं काम करून घे, नंतर हा, बाकीची कामं आपण लाईन अप करू. बरं चालेल, तेवढं ठीक आहे लक्षात सर. नाही राहत, मी सांगूनही देईल तुला, पण तेवढं लक्षात राहत नाही, आणि तेवढं एक्झिक्यूट करता करताही 2 महिने लागेल, 1.5-2 महिने. म्हणून एक बरं एक बरं, काम करूया, हे एक काम संपव, मग दुसरं काम हाती घेऊ, मग तिसरं घेऊ. हो हो ठीक आहे. हो, ठीक आहे सर. हा, मी चालेल. तुमचा नंबर सेव्ह ठेवलाय सर. हो, सेव्ह करून ठेवून दे, काही हरकत नाही. ठीक आहे. चालेल, काही थँक्यू. राहिलं, काही बोलायचं राहिलं, सकाळी बोलायचं. फोन शक्यतोवर फोनवर संपर्क कमी होतो, हा, त्यामुळे काहीही सांगायचं राहिलं, छोट्यातली छोटी गोष्ट, मोठ्यातली मोठी गोष्ट, 7:30ला डॉट जॉईन होऊन जायचं चालेल, ठीक आहे. आणि माहित बिनधास्त नव्हतं मला. सांगायचं. ठीक आहे. हो 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 चालेल सर, ताई, ठीक नक्की. आहे. नमस्ते. थँक्यू सर. नमस्ते सर. हा, बोला, कोणाला बोलायचं होतं आता? हा, बोला. केपी. केपी बात करिए. हॅलो सर. हा, बोलत आहे सर. हॅलो. बोला. अजी, आपला तो अंत्योदयचा नाही का कार्ड नाही झालेला आहे. पहिल्यांदा जॉईन करताय तुम्ही? नाही सर, काल केलं केव्हा? काल? होतं ते याचे नाही का, दिव्यांग पोर्टल याची सहायता नाही का, नाव काय पूर्ण? सुरेश मोरेश्वर पुडके. विजय मेहर साहेब नाही का. हो, बरोबर आहे. मग काय झालं? हा, तर ते पोर्टलच्या पण नाही सांगितलं तुम्ही सर, ना आपलं नाही का दिव्यांगाच्या आपला अंत्योदयच्या कार्ड, तो पण नाही झालाय सर. नाही नाही, आपण एक एक बोलू. सांगितलं नाही म्हणजे काय? तिथं लिहिलेलं आहे माझ्याकडे की माझ्या अकाउंटवरती जाऊन जी पोर्टलची माहिती आहे, जे तुकाराम मुंडे साहेबांनी दिलेली आहे, तो हा व्हिडिओ सर. बघा. मी मार्गदर्शन केलं होतं, आणि हा, त्यानंतर विजय बघितलं मेहता सर. साहेबांनी बोला. हा, बघितलं सर. त्यांच्याबरोबर हा, बोलणं झालं, आणि तिथं ते तुकाराम मुंडे साहेब म्हणतात की आपण जे टेम्पररी आहे, काय? टेम्पररी वाल्यांच्या तिथं पोर्टलवर ह्या होणार नाही असे म्हणतात सर ते. पूर्ण आवाज नाही आला मला ऐकायला. टेम्परवारी आपला वाल्यांच्या जो होत नाही सर, ते बरोबर म्हणताय. टेम्परवारीच्या UDID कार्डवर नाही रजिस्ट्रेशन का, नाही होत. हा, UDID कार्ड आहे ना, तर व्हिडिओ बघितलं मी, तर साहेब म्हणतात की त्यांचे टेम्पररी कार्ड आहे, त्यांचे तुमचे रजिस्ट्रेशन होणार नाही असे ते म्हणतात. मग यावर काय सर उपाय? आता तुकाराम मुंडे ज्यांनी ते सॉफ्टवेअर बनवलं तेच नाही होत म्हणतात, तर आपण आता याच्यामध्ये काय बोलणार आहोत? तुम्हीच सांगा. हो, बरोबर आहे. तोच आहे सर. आणि अजून एक प्रॉब्लेम आहे सर, आपण नागपूरला गेलो सर इथून. तुमच्या नेटवर्क बस नाही नाही. आहे, आवाज नाही येते व्यवस्थित. हा, हो का? तुमच्या वॉकमॅन काढा, आता बोला. हॅलो सर, आता येते का? हा, आता बरोबर आहे. आपण नागपूरला बसनी गेलं, दिव्यांगाचे आपलं UDID कार्ड आहे. हम्म. आपण बस स्टॉपहूनच बसल्यावर आपल्याला दिव्यांगाची सीट भेटेल का कुठून पण बसल्यावर दिव्यांगाची सीट भेटल्या पाहिजे? कुठून पण बसला तरी दिव्यांगांची सीट भेटायला पाहिजे. हो, हा प्रश्न आहे सर. तर काय विषय काय आहे? तर तिथला जो कंडक्टर आहे ना, हम्म. त्याने मला म्हटलं का ती बस स्टॉपहून नाही बसला नागपूरच्या, हम्म. तर तुला दिव्यांग सीट भेटणार नाही, तू खाली बस. बसमध्ये गर्दी खूप होती.
बरं हा कसं काय सर? याच्यावर काही सांगा ना. तुम्ही सांगा ना काय करायला पाहिजे याच्यावरती. तर याच्यावर मी फोटो काढली ना मेयर साहेबाच्या नाही का ग्रुपवर पाठवली आणि त्यांना विचारलं हा कसा प्रश्न आहे सर आपलं, म्हटलं हे ऐकत नाही म्हटलं. फोटो काढून काय होणार आहे? आणि त्यांना म्हटलं पण मी, पण ते ऐकायला तयार नाही. ते म्हणतात मला की तू बस दादा टाकून बस. तिथे आपली राखीव सीट राहते. तुम्ही हे म्हणायला पाहिजे का आमची एक राखीव सीट राहते, ते वाली सीट मला खाली करून दे. त्यांना हो असं सर, म्हणायला पाहिजे होतं तू. तसं तुम्ही म्हटलं स्वतः मी पाहिजे कंडक्टरला, होता. तसं म्हटलं. पण तो कंड्यावर काय म्हणतो माहिती आहे का? तू नागपूरच्या बस स्टॉपवरून बसला नाही, तुला कसं काय मी ते खाली करून देऊ? हे गलत आहे, ते गलत म्हणत आहे तो. मग तू व्हिडिओ बनवायला पाहिजे होतं, त्याच्या सरांना पाठवायला पाहिजे होतं व्हिडिओ बनवून. त्यावेळेस असं आपल्याला एवढं माहित नव्हतं सर. आणि हे गोष्ट मी मेयर साहेबांना बोललं तर ठीक आहे म्हणे, त्याच्या ही गोष्ट तोंडातून काढून मांडू म्हणे. व्हिडिओ बनवायला पाहिजे होता तोंडातून म्हणताना. सुरेश, हा, बोला सर. या अशा वेळेस एकच काम करायचं नेहमी. हा सर, मी तिथेच करायला गेलो सर, पण तो ऐकून घे. ड्रायव्हर नाही का ऐकायला खाली नाही. कुठेही जा, सगळं काही ठीक आहे तुझं म्हणणं, पण माझं ऐक काय म्हणतो मी तर. बोला सर. आपल्या फोनमध्ये फेसबुक राहतो. हो सर. काही व्हिडिओ बनवायचा नाही आणि काही फोटो काढायची नाही. फेसबुकवर जायचं, डायरेक्ट लाईव्ह करायचं. ओके सर. डायरेक्ट लाईव्ह करायचं म्हणजे फेसबुकवर ऑप्शन राहते, जसं आता आपलं लाईव्ह सुरू आहे हा आणि सर. लाईव्ह सांगत आहे सगळ्या दिव्यांगांना. असा कुठेही तुमच्यासोबत काही तुम्हाला त्रास देणाऱ्या कुठल्या गोष्टी घडत असेल ज्यात तुमची चुकी नाही आहे, नियमामध्ये सगळ्या गोष्टी आहे, तुमच्यावर अन्याय होत आहे, अशा वेळेस सरळ लाईव्ह करायचे फेसबुक म्हणून, जो होगा देखा जाएगा या तत्वावरती. आणि तिथे सरळ बोलायचं तुम्हाला जे बोलायचं आहे ते. आणि मोबाईल सरळ तोंडासमोर पकडायचा, मोबाईल लपून व्हिडिओ तयार करायचा नाही, काहीही करायचं नाही. हा आपला संविधानिक हक्क आहे. मोबाईल सरळ ठेवायचा आणि बोलायचं, बोल म्हणा काय बोलायचं आहे तर. माझी सीट का नाही देत, आणि त्या सीटकडेही दाखवायचा व्हिडिओ, त्यालाही दाखवायचं. आणि हे जे वाक्य बोलते, एका सेकंद मध्ये त्याची बोलती बंद होईल. आणि त्याला सांगायचं की तू लाईव्ह आहे म्हणून, आणि तिथे पूर्ण बसमध्ये लोकांना दाखवायचं. मागे हटायचं नाही, बाकी मग पुढचं मी बघील. कारण तू फोटो काढशील, मेयर साहेबांना पाठवशील, फोटो काढशील, अमोल भाऊला पाठवशील, त्याच्याने होणार. एक लाईव्ह करायचं, मग तू बघ तो सस्पेंड नाही झाला तर. काय सुरेश? हा बोला सर. सस्पेंड होईल. चालू बंची नाही का? कळलं का सोल्युशन काय आहे तर? हा, बोला सर. आता कस्टमर होते सर, काय म्हटलं सर? सांग रे पुष्पेंद्र, याला काय म्हटलं आतापर्यंत तर? हे सर म्हणत आहे, असं कधी कोणासोबत पण झालं ना, आपण फेसबुकवर लाईव्ह जाऊन तो व्हिडिओ लाईव्ह चालू करून सगळं बोलायचं आणि आपली हा, सीट हा. पण दाखवायची आणि लोकांना पण दाखवायचं आणि कंडक्टरला पण दाखवायचं. त्यानंतर तो सस्पेंड नक्की होईल असं सरांचं म्हणणं आहे. ना कोणाला व्हिडिओ पाठवायचा ना फोटो पाठवायची कोणाला. आपण स्वतः तो काम करायचा. हा, स्वतः काम करून लाईव्ह पोस्ट करायची, लाईव्ह दाखवायचे त्याला, तो असंच सस्पेंड होऊन जाईल, सरचं म्हणणं हा, आहे. ठीक आहे सर. तुम्ही म्हटलं ना सर, तुम्ही जे पुस्तक लिहिता त्यांच्यावर मनोगत टाका म्हणून, तर थोडक्यात लिहिलं सर, तो तुम्हाला पाठवलं आहे, बघून घ्यायच्या. थोडक्यात म्हणजे तुझं नाव, तुझा पत्ता आणि खाली तुझी सिग्नेचर. मी आपलं नाव लिहिलं सर, सुरेश नरसो पुडके. हो, नाव, पत्ता, सिग्नेचर, तुझं खाली तुझं पूर्ण नाव असं पूर्ण एक लिहून पाठव. छान. जो सिग्नेचर नाही करू शकता सर, सिग्नेचर जो नाही करू शकत. आता ठीक आहे ना, काही हरकत नाही. त्यांनी तो जेव्हा लिहून घेईल कोणाकडून तर सांगेल ना, मला अंगठा असेल अंगठा लावेल, नसेल दोन्ही हात नसेल तर तो आपलं मत मांडेल, दुसऱ्याच्या थ्रू सांगेल की मला हात नाही, मी सिग्नेचर नाही करू शकत. इट्स ओके. बरोबर. चला ठीक आहे. तर हा आज पुन्हा कोणाला काही विचारायचं नसेल तर आपण हा विषय इथे आज संपवूया.
हो सर. आणि तो अंत्योदयचा नाही का सर, तो विजय साहेबाकडे नाही का, मेयर साहेबाकडे, ते झेरॉक्स आणि ह्या दिल्या सर मी. अरे मेयर साहेब टेन्शन नाहीये, करून घेतात ते सगळं. हो सर, त्यानं सांगितलं सर, तर एक वेळ तू बोलून घेशील म्हणे साहेबाबरोबर, काय आहे तो प्रॉब्लेम सांगून देशील म्हणत. ओके. हा सर. लाईनअप झालेलं आहे ना सगळं? हो सर, सगळं झालंय. मग विषय संपला. हा, त्यांना दिलं आहे आणि झेरॉक्स पण दिले. ते म्हणत होते आता मी तिकडे पाठवतो म्हणत होते, समोर काय प्रोसिजर आहे ते नाही का जमा करून त्याने देऊ म्हणत होते. चला ठीक आहे, हा विषय आज आपण इथे आपला प्रोग्राम कन्क्लूड करूया. बोलायचं होतं ना, कोणाला बोलायचं आहे? मला बोलायचं होतं ना. मला त्या लोनच्या बारेमध्ये विचारलं होतं सर. कोणाला बोलायचं आहे? प्रमोद तेंडुलकर बोलत आहो. हा बोला. लोनच्या बारेमध्ये हा, बोला. हॅलो हॅलो बोला प्रमोदजी, तुम्हाला काय बोलायचं आहे? मला ते लोनच्या बारेमध्ये बोलायचं होतं सर, कारण की दुकानामध्ये मला सामान भरायचं आहे. तो 1.5 लाखाचा लोन नाही का, हा 30% काहीतरी हे होते, त्याच्याबद्दल काही बोलायचं होतं. ते कुठून सँक्शन होणार ना, कसं काय करायला लागेल वय प्रोसिजर किती आहे ते. तुमचं? वय 43. हा 43 आहे ना, तर होऊन जाईल ना तुमचं काम. मला याच्या प्रोसिजर कसा करायला लागेल सर? बीज भांडवल योजनेचा फॉर्म आहे, तुम्ही नागपूर जिल्हा परिषदला या. नागपूर जिल्हा परिषदला या, तिथे तुमचे सगळे कागदपत्र घेऊन या. तुमचे ते कागदपत्र घेऊन या, तुम्हाला सर्व तुमचं ते अप्रूव्ड 100% होऊन जाईल. ठीक आहे, हेच काढायचं होतं मला माहिती. हा तिथे आहे, साहेब लोक आहे आपल्या ओळखीचे, करून देतील लवकरात लवकर ते काम. आणि कागदपत्र काय आहे तुम्हाला, तर आता एवढ्या तुम्ही रेग्युलर राहता, तुम्हाला माहित पडलंच असेल की काय काय आणावं लागेल. तर बस झालं, तिथे यायचं, जवळपास 12च्या सुमारास यायचं आणि तिथे साहेबाशी भेटून घ्यायचं. अजय सर आहेत, करून देतील काम, ते तुम्हाला देऊन देतील. जिल्हा परिषद मध्ये? हा कुठे जिल्हा परिषद मध्ये म्हटलं सर तुम्ही ना? जिल्हा परिषद ग्राउंड फ्लोअर, समाज कल्याण विभाग, समाज कल्याण भवन ना? हा नागपूर. हा, आंबेडकरच्या दीक्षाभूमीच्या पहिले. ठीक आहे ना सर? तिथे नाही, समाज कल्याणच्या बिल्डिंग मध्ये नाही, हा, जिल्हा परिषदची बिल्डिंग. जिल्हा परिषदची बिल्डिंग. हा मागे आहे, मागे मोठीवाली मोठी बिल्डिंग आहे मागे, तिथे जायचं. तिथे 7 ग्राउंड 7 मजलीची बिल्डिंग आहे, 7. ठीक आहे. ठीक आहे, चला आपण हा विषय संपवूया. आता पुन्हा कोणाला काही बोलायचं नसेल तर मी कन्क्लूड करतो. हॅलो.